मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल विठ्ठल मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची आदत्रय जननी दिवाची आदत्रय जननी दिवाची याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत या ठिकाणी जो काही सेवेचा योग आहे सर्वांना कल्पना आहे. दरवर्षाच्या नियमाला अनुसरून भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा संपूर्ण गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने पंचक्रोशीतील गायक वादक महाराज मंडळी श्रोते मंडळी भावी भक्तगण यांच्या प्रेमामुळे हो घातलेला वार्षिक कधीकाली संगीत भागवत कथा कधीकाली त्या ठिकाणी शिवपुराण महाकथा आणि कधीकाली रामायण कथा यावर्षी विशेषत्वाने आमचे हरिभक्तपरायण परमादरणीय ढोक बाबा यांच्या मुखातून या ठिकाणी आपण रामायण श्रवण केलेले आहे. 7 दिवसपर्यंत अगदी आनंद या ठिकाणी परिपूर्णत्वाने प्राप्त झालेला आहे. माघ शुद्ध पौर्णिमा प्रतिपदा माघ शुद्ध पौर्णिमा आणि प्रतिपदा महासिद्ध महाराजांची खऱ्या अर्थाने यात्रा जत्रा नाही बरं का. जत्रा वेगळ्या असतात आणि यात्रा वेगळ्या असतात. जत्रेमध्ये तुम्हाला हा कार्यक्रम सापडणार नाही. तुम्हाला कार्यक्रम दुसराच सापडेल. पण सिद्ध पुरुषाच्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थाने त्या सिद्ध कथा चालतील. एवढंच नाही, भगवंताचे चिंतनच चालणार आहे. म्हणून या महापुरुषाच्या या अंगणामध्ये खऱ्या अर्थाने महासप्ताह या ठिकाणी खऱ्या अर्थाने बसवलेल्या वार्षिक नियमाला अनुसरून मोठ्या मोठ्या वक्त्यांची या ठिकाणी आपली कीर्तनं झालेली आहेत. दररोज करता म्हणतात सेवेकरता रत असणारे आमचे गायक हरिभक्तपरायण गजानन महाराज, त्याचबरोबर आमचे आगलावे बाबा, आमचे हरिभाऊ महाराज, इतर संपूर्ण ही टाळकरी सर्व भक्तमंडळ आणि वाजवणारे उमेश महाराज आहेत. हे मागच्या वर्षी जे आहेतच विशाल महाराज हे देखील या ठिकाणी वाजवण्याकरता आहे, सेवेकरता त्या ठिकाणी तयारच आहेत. आणि संपूर्ण भक्तगण खऱ्या अर्थाने तत्पर आहे. जवळजवळ बुलढाणा जिल्ह्यातला असा हा एकमेव सप्ताह आहे की ज्या ठिकाणी नियोजन आणि शिस्त आहे. सप्ते बरेच होतात, नियोजन आणि शिस्त बघावं तर खऱ्या अर्थाने विचार केल्यानंतर महासिद्ध महाराजांच्या अंगणातली पलसोळ्याचा सप्ताह बघावा. 12 महिने तुम्ही आपण नाही केलं तर चालेल, पण आपण 12 महिने खऱ्या अर्थाने जो प्रपंच करतोय, अहोरात्र रात्रंदिवस सारखे आपण प्रयत्न करतोय प्रपंच करून तुमच्या आमच्या बॅटरीवर आलेला जो जंग आहे, जसं ट्रॅक्टरची गाडीमध्ये बॅटरी घ्या, मोटरसायकलची बॅटरी घ्या, ती जर चालू होत नसेल तर तिचं काय करतात मेकॅनिकल तो जंग काढतात. तशी पद्धत आहे तुमच्या आमच्या जीवनात. ते म्हणतात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, षड्रिपू या सर्व गोष्टीचा तुमच्या आमच्या चित्तावरती आलेला जो जंग आहे, तो जंग तुम्हाला काढायचा असेल तर शेवटी महासिद्ध महाराजच्या अंगणात या. निश्चित मला तुमची आपली या ठिकाणी बॅटरी चार्जिंग झाल्याशिवाय राहत नाही. अठी त्या ठिकाणी टाईम पास करणारे कार्यक्रम कोणतेच नाही. ठल मनोरंजन म्हणून यात्रा नाही, मनोरंजन म्हणून हा सप्ताह नाही. एक सिद्ध पुरुषाची म्हणता मनोभावाने निस्वार्थ बुद्धीने सेवा व्हावी एवढ्याकरता खऱ्या अर्थाने हा सप्ताह आहे. हे महाराजांची खऱ्या अर्थाने यात्रा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, गावकऱ्यांना जेवढे खऱ्या अर्थाने धन्यवाद द्याल तेवढे थोडेच आहेत. दरवर्ष करता बघावं काहीतरी नवीनच वाटते त्या ठिकाणी. खरी परिस्थिती अशी आहे की शेवटी कार्य त्यांचं आहे, गाव त्यांचं आहे. सिद्ध महात्म्यांची म्हणता खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्थापना झालेली आहे. जे शेतावाले आहेत ते भाग्यवान आहेत. खऱ्या अर्थाने ते सेवा या ठिकाणी करू शकतात.
कारण का हे जवळजवळ 5 भाऊ आहेत. हे महापुरुष हे 5 भाऊ आहेत. आता मला फक्त 3च सांगता येतील, चौथ्याची मला अजून काही जाण नाही. एक धानोरा, सुपोपडशी आणि महासिद्ध महाराज पलसोळा. हां कुठं? सुनगावला एक महात्म्यांचे आवजी महाराज त्या ठिकाणी एक सिद्ध पुरुष होऊन गेले. अजून 5वे आहेत त्या ठिकाणी बैरम बाबा त्या ठिकाणी माझे कार्यक्रम झालेले आहेत. पूर्वीचा काळ वेगळा होता. बैरम बाबाची यात्रा का म्हटलं की तमाशाशिवाय यात्रा होत नव्हती. आता कार्यक्रमाच्यामुळे तिथले तमाशे बंद झाले. ठल ठल ठल. पण आपली एक महासिद्ध महाराजांची धानोऱ्याची यात्रा घ्या, पळशीची यात्रा घ्या, श्री संत सखाराम महाराजांची यात्रा घ्या. या ठिकाणी म्हणतात खऱ्या अर्थाने तुम्हाला ऐकायला मिळेल ते भगवत चिंतनच. ह्या जत्रा नाहीत, ह्या यात्रा आहेत. या आणि तरा, या आणि तरा. बरं किती सुबकता आहे हो, किती सुबकता आहे, किती गाव तत्पर आहे तुमच्या सेवेकरता. महासिद्ध महाराजांच्या अंगणामध्ये आलेला गरीबातला गरीब, लहानातला लहान, त्याचा देखील म्हणतात आदर करणारी खऱ्या अर्थाने मंडळी आहे. जाती जातीनं प्रत्येकाला विचारतं, भाऊ जेवण केलं का, चहा घेतला का, बसला का, उठला का. इतकं जातीनं कोण विचारते? कोण कोणाचं लागले अलीकडच्या काळामध्ये. सख्खा पोऱ्या बापाचं नाव घेत नाही, सख्खा पोऱ्या बापाचा विचार करत नाही. पण या अंगणामध्ये आल्यानंतर देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. सोयऱ्याप्रमाणे संपूर्ण ही गावकरी मंडळी तुमची आमची सारखी व्यवस्था करते. अहो रात्रंदिवस झटते. 15 दिवस महिनाभर सारखे म्हणता हे माणसं प्रयत्न करतात. यांना प्रपंच नाही का? यांना जमीन जमला नाही का? यांना काही घरदार नाहीत का? यांना बायका पुरस्वर नाहीत का? एका सिद्ध पुरुषा करता आणि त्यांच्या जीवनात कोण्या गोष्टीची काही एक कमी नाही. मी ते पुढे जाऊन सांगेल. अशा महासिद्धांची तुम्ही आपण खऱ्या अर्थाने अंतःकरणपूर्वक निस्वार्थ बुद्धीने निस्वार्थ तुम्ही आपण जर सेवा केली की तुमच्या आमच्या जीवनात कोण्याच गोष्टीची कमतरता म्हणता पडणार नाही. ठल विठ्ठल कारण का भूमी ही साधी नाही, हे महात्म्य साधे नाही. केवळ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी संपूर्ण जीवन या महात्म्यांनी तुमच्या आमच्या म्हणतात जीवनाकरता तुमच्या आमच्या कल्याणाकरता सारखं खर्च केलेलं आहे. एवढंच ते अहोरात्र रात्रंदिवस शेवटी तुमच्या आमच्या हिताचं कल्याण करणारी ही मंडळी. बुडता हे जन न दखवे डोळा मनोनी कळवळा. देखवे डोळा म्हणून कळवळा. हे तुझे म्हणून कळवळा. बुडता हे जन न देखवे डोळा न देखवे डोळा. बुडत हे जन न देखवे डोळा. हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. सारखं हे जगत संसार डोहामध्ये डुबत आहे. या जगताचं कल्याण होणार तरी कसं? अहो रात्रंदिवस करणारे म्हणतात काळजी करणारी व्यवहारदृष्ट्या जशी आई असते तसं आत्मिक कल्याण करण्याकरता संत महात्मे जागृत असतात. हे शुद्ध पुरुष. या शुद्ध पुरुषांचं कार्य एकच आहे. संपूर्ण जीवन भगवंताला वाहलंय आणि समाजाच्या हिताकरता संपूर्ण लोकांच्या हिताकरता जीवन सज्जनानं वाहलं यांनी. म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे त्या महापुरुषांचा सोहळा करणं. भगवान म्हणतात की तेही प्राणापारवते आवडती मद निरोते आणि जे भक्तचरिता ते प्रशंसती. माझ्या भक्ताची जे प्रशंसा करतात, माझ्या भक्ताची जे सेवा करतात ते मला माझ्या प्राणापेक्षाही आवडतात. देवाला असं आवडावं असं वाटत असेल तर या महात्म्यांची सेवा करा, या महात्म्याचं चिंतन करा. तुम्ही आपण देवाकडे नाही गेलं चालेल, देव तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. ठल विठ्ठल
ज्या महापुरुषाची म्हणतात ज्यांना जाण आहे ते खऱ्या अर्थाने म्हणतात त्या ठिकाणी ते ठेवत नाहीत. वेळात वेळ काढून वाटेल तेवढे प्रयत्न करून या ठिकाणी म्हणतात ते सेवा दिल्याशिवाय राहू शकत नाही. साध्या गोष्टीने द्या. घरामध्ये हेच म्हणता आकुंचित म्हणा कोणी पाहुणे आलेत तर 2-4 लोकांचा स्वयंपाक करणं कठीण जाते नाही का हरिभाऊ? आकुंचे अगातोच जर कोणी पाहुणे आले, कीर्तनकार कोणी टाळकरी जर आलेत तर शेवटी म्हणतात शेजार पाजारच्या बाईला आणल्याशिवाय घरामध्ये स्वयंपाक होऊ शकत नाही. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने 80 ते 90 पोते भाकरी येतात आणि ते म्हणतात त्या ठिकाणी अगदी स्वखुशीने लोक भाकरी आणतात या ठिकाणी. हे शेवटी ही सिद्ध पुरुषाची सिद्ध कला आहे कोणाची? तुमचं आमचं काय आहे? तुम्ही आपण फक्त निमित्त आहो. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, पण तुमचं आमचं फक्त इतकं ठरते शेवटी. माझे म्हणून फक्त माझं म्हणून करणारा किंवा करून घेणारा तो महात्मा आहे. ठल विठल विठल. हो, ही संपूर्ण गावकऱ्यांची भावना आहे, ही संपूर्ण गावकऱ्यांचं मनोगत आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने या यात्रेला म्हणता या अशा पद्धती या सप्ताहाला स्वरूप आहे. दरवर्षाकरता विकास सारखा होतोय. दरवर्षा उत्तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने सप्ताहाचा विकास होतोय. संपूर्ण जागेचा विकास होतोय. बांधकाम बरंचसं आपलं झालेलं आहे. आता यात्रामध्ये चालली तिथपर्यंत का सोनाळ्याची आणि पळसोळ्याची यात्रा एकच होती काय? आता अशी परिस्थिती दिसायला लागली. आता यात्रा इकडे राहिली नाही, यात्रा संपूर्ण तिकडे गेलेली आहे. जवळजवळ सोनाळ्याची पुन्हा आता कार्तिक महिन्यामध्ये झाली ना, तिथं 120 पोती ज्वारी. बापरे, कमाल आहे. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने गिनीज बुकामध्ये नाव लिहिण्यासारखं आहे दोन्ही गावचं. ठल विठल विठल. हो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सप्ताह होतो गंगागिरी सरला बेट 600 पोतं साखर लागते. आणि आपल्या या महाराष्ट्र विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सप्ते होतात ते 2 सोनाळा आणि पळसोळा. जवळजवळ म्हणतात 190 पोते ज्वारी 2 गावाकरता लागते या ठिकाणी. कोण दळते, कोण ज्वारी इतके आणते, कोण भाकरी टाकण्याकरता तयार आहे? घरातल्या घरात म्हणतात बाया 2 माणसं असून म्हणतात 3री मोलकरी घरात लावतात. स्वयंपाक होऊ शकत नाही. एवढं करणारं आहे तरी कोण? कुठंतरी शक्ती आहे हे जाणल्याच्या शिवाय म्हणून आम्हाला ते फलप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून संपूर्ण गावकरी मंडळी यांना जेवढे धन्यवाद द्याल कोटी धन्यवाद. खरी परिस्थिती अशी आहे. माझा तरी म्हणतात त्या ठिकाणी मी भाव तुमच्या जो ओततोय अशा सिद्ध पुरुषाची तुम्ही आपण मनोभावे निस्वार्थ बुद्धीने सेवा जर केली तर माझा आत्मविश्वास आहे तुमच्या प्रपंचात कोणाच गोष्टीची कमतरता पडणार नाही. ठल विठल ज्याच्या नियोजन पद्धतीनं सर्व चालू आहे. कार्यक्रम करणारे कार्यक्रम करतात, पंक्तीवाले पंक्ती करतात, हांड्यावाले हांडण ठेवतात. आता पाण्यावाले पाणी नेऊन राहिले बघा, तुम्ही ते पळून राहिले पोरं सोडो. एकदा तेही बघून घ्या. कारण का बघण्यासारख्या गोष्टी आहे सर्व ह्या. हे सर्व म्हणतात हाक मारून कोणी येत नाही. हे स्वयंपूर्तीने या ठिकाणी सेवा करतात. त्याला कारण एकच आहे, मॅनेजमेंट करणारे चांगले पाहिजेत. खटनट यारे शुद्ध होऊन जारे, यारे लहान थोर. सर्व लहानांचा आदर करतात, लहानांना जवळ करतात आणि मोठ्यांचा आदर करतात. म्हणून हे कार्य चालू आहे. ठल कोणतेही सार्वजनिक कार्य करायचं झालं तर लहानाचं कौतुक केल्याशिवाय, लहानाला जवळ केल्याशिवाय, मोठ्यांचा आदर केल्याशिवाय कोणते कार्य तडीत जात नाही. तुमची आपली गोष्ट वेगळी आहे. एखाद्या खादीचे कपडे पांढर खट कपडे घालून आलाय तर या बसा रामराम उठा काफी आणा. एखादा मळके कपडे घालून आला तर त्याला मनपाच्या बाहेर काढून देतो. हा तुझा भाव तुमचा आमचा दिसतोय. म्हणून कार्यामध्ये म्हणतात त्या ठिकाणी नपूर आल्याशिवाय राहत नाही, तडी जात नाही कार्य. तुम्ही कोणताही का असे ना का. आज खरी परिस्थिती अशीच आहे. ही जागा ज्या पद्धतीची आहे, कोणी काय या खट नट यारे शुद्ध होणी जारे, दौंडी पिटी भावे चोख्या मेळा. खट नट यारे शुद्ध होणी खटनट यारे शुद्ध होणे जारे, दौंडी पिटी भावे चोख्या मेळा. शेवटी म्हणता या ठिकाणी कोणी काय आल्यानंतर तितकाच तो या महात्म्या लोकांचा आदर होत असतो. खरी परिस्थिती अशी आहे, देणारी भरभक्कम आहेत नाही असं नाही,
खाऊ घालणारी भक्कम आहे. फक्त आपण करणं आपलं काम आहे. कोण जाणे कोणा घडे उपासना आणि कोण या वचना प्रतिपाडी. इतक्या लोकांची सेवा करत असताना कोण्या वेळेला कोणाचा आशीर्वाद कसा लाभेल खऱ्या अर्थाने सांगता येत नाही. म्हणून मी नेहमी करता सांगत असतो, मानवी जीवन जगत असताना कोणी जीवनात माणसाने कोणी कोणाला कमी लेखू नये, कोणी कोणाला हलकट समजू नये. जितके तुम्ही आपण समोरच्या व्यक्तीला हलकट समजतो तितकेच तुम्ही आपण खाली येतो. ठल विठ्ठल विठ्ठल तै बळा क्या मै बळा, तै बळा क्या मै बळा, तै बळा क्या मै बळा हा विचार करत नाही. आपल्यापेक्षा अल्लेली जगात पडलेले आहेत, आपल्यापेक्षा जगात भयंकर पडलेले आहेत. आपण तो कुठे लागत म्हणतात त्या ठिकाणी ही भावना जर असली तर आपलं कार्य म्हणतात सुरळीत पार पडल्याशिवाय राहत नाही. जेवढा आपण त्या ठिकाणी पर्याय द्याल तेवढा खऱ्या तरी थोडाच आहे. म्हणून गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी, एवढे मोठे टाळकरी मंडळी आमचे बी खानदेशामध्ये या, फक्त तुम्हाला 2 म्हणणारे आणि 1 वाजवणारा का रे. तिसऱ्याशिवाय सापडणार नाही. मग कोणी सांगेल शूटवाला सापडील, कोणी बोळखा सापडील, कोणी उघडा सापडील. पण खऱ्या सध्या या पुरुषांची महात्म्याची आपल्या विदर्भावर कृपा आहे. मलकापूर सोडलं तर टाळकऱ्यांची रेलचेल आहे, टाळकऱ्यांची रेलचेल आहे. कुठं जात या ठिकाणी त्या इथं समय. आणि दुसरी गोष्ट अशी की आज आपल्या म्हणता भागामध्ये जे प्रमुख लोक आहेत, अकोट तालुक्यामध्ये एक गायन कोकिळा होऊन गेली. आमचे हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज वसू नेवरीकर सर्वांना म्हणतात अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सांभाळणारे. आणि त्याच पद्धतीनं शेवटी आज म्हणतात तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त एकच व्यक्ती शिल्लक आहे. कोण? गजानन महाराज म्हणतात त्या ठिकाणी. ह्या 2 कोकिळे आहेत. कोण आहेत ह्या 2 कोकिळे आहेत? आता पांढरी कोणती आणि काळी कोणती हे मला माहीत नाही. ठल विठ्ठल विठ्ठल. मी इतकं म्हणता पोट म्हणता कधी मन भरून कोणाचं वर्णनही करत नाही. एवढं मन म्हणून कोणाचं वर्णन मी करत नाही. एवढं नाही असं नाही, आणि करायचं म्हणून करत नाही. अगदी करायचं झालं तर ते पोट टिळकीनं करतोय अशी परिस्थिती आहे. सांगायचं तात्पर्य एकच, आमचे आग लावे महाराज आहेत. फक्त ते आग लावत नाही हे चांगलं आहे फक्त सप्त्यामध्ये येऊन, पण ते आग लावे महाराज आहे. पण नावाप्रमाणे त्यांची करणी नाही, नावाप्रमाणे त्यांची करणी नाही. ते आग आहे पण शांत आहे. ठलो ठलो माझ्यापेक्षा वयानं लहान आहे, जवळ आहे, मानणारे आहेत, शेवटी त्या ठिकाणी आदर करणारे आहेत. म्हणून 2 गोष्टी प्रेमाने बोलायचे. एवढंच काय आहे ती परिस्थिती अशी आहे. सज्जन हो, कोण कोणाचं उरलं आहे जगात. 12 महिन्याच्या भेटीगाठी तुमच्या आमच्या रक्तामावसाचे संबंध नाहीत. कोणी मामभाऊ नाही, चुलत भाऊ नाही, फुयात भाऊ नाही, कोणीच नाही. भाषा लागत नाही, मामा लागत नाही. आज तुम्ही आपल्या एका साधूच्या करता, एका महात्म्या करता, एका क्षेत्राखाली तुम्ही आपण येतोय. 2 दिन की जिंदगी है आणि 1 दिन जाना जरूर है. माझा तर दावा आहे स्पष्ट, माणसाने प्रेमाने यावं, प्रेमाचं वातावरण निर्माण करावं आणि तुकोबरायांच्या प्रमाणे प्रेमाने जगाचा निरोप घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा. या पद्धतीची आहे. जीवनात जगायचं तरी किती दिवस. माणसाचे जीवन म्हणजे पाण्याचा बुळबुळ आहे. माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचा बुळबुळ आहे. होईल तितका माणसाने परमार्थ करावा, होईल तितका या महात्म्यांची सेवा करावी. तेवढ्याच करता खऱ्या अर्थाने जीवन आहे. नुसतं प्रपंच करण्याकरता जीवन नाही. किडे किटकुले मुके माकुळे कुत्रे बकरे म्हणतात तेही देखील प्रपंच करतात. त्यांच्या प्रपंच करण्यामध्ये आपला प्रपंच करण्यामध्ये फरक तरी तो काय. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपण जीवनामध्ये जर नाही काही नाही केलं तर तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होणार तरी कसा. एवढ्याच करता म्हणता हा बॅटरी चार्जिंग करण्याकरता, तुम्हा आम्हाला वळण लागण्याकरता, तुम्हा आम्हाला ही महात्म्याची सेवा करण्याकरता एवढाच म्हणतात धावपळीचा प्रसंग. या गावाचा उद्देश तेवढाच आहे. जेवढा आनंद म्हणता आम्ही घेतोय तेवढा आनंद इतरांना मिळावा हाच या गावचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे. म्हणून गुण्या गोविंदानी गोडी गुलाबीनी आज खऱ्या अर्थाने म्हणतात जंगलामध्ये आपण आहोत. जंगलामध्ये जंगलच आहे ना, एक शेतीवाडी जायची. इकडे 2 किलोमीटर गाव आहे, 1-1.5 किलोमीटर इकडे गाव आहे. फाटा लांब राहिलेला आहे. आजूबाजूला सर्व 3-3, 4-4, 5-5 किलोमीटरच्या गाव आहेत त्या ठिकाणी. पण खरी परिस्थिती असे, मी दरवर्षी सांगत असतो, मागच्या वर्षी बोललो तुमच्या लक्षात असेल तर, साधू जिथं जातील तिथं साधू दिवाळी करतील. ठल विठ्ठल विठ्ठल.
ठिकाणी जातील त्या ठिकाणी दिवाळी केल्याशिवाय राहत नाही. जंगलात असू द्या पण ते शेवटी त्या ठिकाणी केवढं मोठं वन, केवढा मोठा आनंद. हे संतांची खऱ्या अर्थाने कृपा आहे सज्जन हो. सांगायचं तात्पर्य एकच, असा हा वार्षिक होणारा उत्सव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या उत्सवाचे, या सप्ताहाचे मार्गदर्शक संयोजक आमचे हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज वारखेडकर या सप्ताहाचे आयोजक आहेत. खरी परिस्थिती अशी आहे, शिकलं आमच्याकडे आणि कामा पडलो तुम्हाला. काय आता अंगणात सप्ताह जर झाला तर पठ्ठ्याला 10 फोन करावं लागतात. तेव्हा कुठं संध्याकाळी येतो पहिल्या दिवशी, आणि तुमच्या गावात महिन्यापासून हजर आहे. ठलो ठलो याच्याकरताही सेवेचा अंतकरणामध्ये प्रेम पाहिजे. नाही असं नाही, गावात जर जोरी असलेत, कारण का तुम्हाला आम्हाला कधी चाट मारते सांगता येत नाही. आता हरिभाऊ दिसा पळसोळ्यामध्ये तर म्हणतात 1 तासाने पासांत वारखेड्यात कुठं, आणि 3ऱ्या तासात पासांत शेंगीला पाणी, आणि 4थ्या तासात जर पासांत शिवडे. आपण जर फोन केला म्हटले बुवाजी आलो, म्हटले पळसोळ्यात. पळसोळे म्हण तुम्ही कुठं आहे, म्हण मी शेंगीला पाणी देऊन आलो. काय देऊन आलो? हे शेवटी हे माणसाला खऱ्या अर्थाने जमलं पाहिजे, हे जमलं पाहिजे. आता खरी परिस्थिती अशी आहे, आमच्या हरिभाऊ जो कला आहे एक, जो नास्तिकातला नास्तिक जरी असला, चिक्कूतला चिक्कू जरी असला, तरी त्याला खिशामध्ये हात घालायला लावते. कोणाले? हे आमच्या हरिभाऊ जो कला आहे एक. मुक्ताबाईच्या अंगणामध्ये सोपान काकाचा समाधी सोहळा, केशव पाटील 7 लाख रुपये झाले जमा. आजचा दिवस कशाला मोकळा जाऊ देऊ, नाही तर दररोज केशव पाटील होते. ठलो ठलो ढोक महाराज कुठे इतका रमत नाही बरं का, कडक माणूस आहे. इतका ढोक महाराज रमत नाही. खरी परिस्थिती अशी आहे. पण तो माणूस पैसे बी घेतो पण त्याचं चीज करतो. आज जवळजवळ म्हणतात 1.5 कोटी रुपये जोग महाराजांच्या मंदिराकरता दिले. कोणी? ढोक महाराजांनी. 500 पोरं संस्थेमध्ये आहेत. 500 पोरांना म्हणतात सकाळ संध्याकाळ भाजीचा खर्च संपूर्ण हा ढोक महाराजांचा आहे. कुणाचा? ढोक महाराजांचा खर्च आहे. खरं सांगा याच्यातून शिल्लक काय राहते? ते मागचे 3 बोके घेऊन टाकतात. काय असेल नसेल ठरल्याप्रमाणे. आता तो कठीण झालं. 4 दिवसाचे 25,000. किती? गायन कलाकार मृदंग वादक नका जाऊ भाऊ त्याच्या मागे, सप्ते बंद पडतील बरं. हॅलो हॅलो आपली विदर्भातली गाणारी म्हणणारी मंडळी त्या मार्गावर जाणारच नाही. कारण का सिद्ध पुरुषाची सेवा करणारी ही मंडळी आहे सर्व. नाही असं नाही, पण शेवटी आवर्जून आपलेपणा म्हणून माणसाला सांगावं असं वाटतंय. 4 दिवस राहिले तर 25,000 गाणारे म्हणणारे. बरोबर आहे का चुकीचं आहे गजानन महाराज? 4 दिवस झाले की 25,000. खरं सांगा तर 4 दिवसाचे 25,000, अजून दिवसा 25,000 गोरा विकत आणा. कशाले? पुढचे 4 दिवस पुरे करायला. किती झाले? 50. एकाच गायकाच्या मागे जर 50,000 गेले तर सप्त्यावाल्यानं सप्ते कराव कसे? ठलो 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 देऊनही असं नाही, पण ते सत्कारनी खऱ्या अर्थाने लागले पाहिजेत. काय लागले पाहिजे? सत्कार लागले. पैशाची गरज सर्वांनाच आहे, तुम्हालाही मला देखील आहे. मग तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही पाकिट घ्या की नाही घ्या, तुम्ही पहिले पाकिट घ्यायला खिशामध्ये घालीन. पण आजपर्यंत इतके काले कीर्तन केले तरी कधी पाकिट उघडून पाहिलं नाही आणि कधी आवाज देखील नाही. सांगाव केशव पाटलांनी त्या ठिकाणी. का? शेवटी म्हणतात सिद्ध पुरुषाची सेवा त्या ठिकाणी केल्यानंतर ते निश्चितच तुम्हाला जीवनात काही कमी पडू देत नाही. सांगायचं तात्पर्य एकच, ढोक महाराज जरी आवक झालेत या जंगलामध्ये, शहरामध्ये एखाद्या संस्थांवर पब्लिक येतात काही नवल नाही. या जंगलामध्ये एवढा मोठा समाज. काल तर म्हणतात या ठिकाणी बहारदारी केलेली आहे. मंडप सोहळा लागला आहे. मी आलो तो दुसऱ्या दिवशी सांगितलं, म्हटले बाबा मंडप यांना वाढवावं लागेल. म्हटले दुसऱ्या दिवशी सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे, कारण का स्वतःच्या स्वार्थाकरताने अंतःकरणपूर्वक म्हणतात लोकांना रंजवून सांगणारी माणसं वेगळी असतात, ते कथा करणारी वेगळी असतात. स्वतःच्या स्वार्थापोटी कथा करणारी वेगळे असतात, आणि श्रोत्याचं अंतकरण आणि वक्त्याचं अंतकरण हे दोघांचं समीकरण करून कथा करणारी माणसं वेगळी असतात. ठल ठल रात्री दिंडी सोहळा खऱ्या अर्थाने पार पडलेला आहे. नाही तर प्रत्येक गावामध्ये दिंड्या फिरतात. सकाळी 7 ते 10, 7 ते 9 गडबड तुका म्हणे माझे हे सर्व पाहिजे श्रीमुख लगे हे गल्ली ते गल्ली ते गल्ली ते हे गल्ली. पण दरवर्षाचं रेकॉर्ड आहे आपल्या गावामध्ये. 2 वाजता दिंडी इथे येते. किती वाजता? 2 वाजता दिंडी इथे येते. नाही तर हे वाजवणारे म्हणणारे कुठं दिंडी जात नाहीत बरे. पकवादे गॅस घालत नाहीत. अशी परिस्थिती आहे.
इथे कीर्तनकारापेक्षा भारी आहे ते, कुठंच जात नाही. पण ज्या सेवा केल्याची आहे, अनुभव आल्याशिवाय माणूस त्या ठिकाणी राबू शकत नाही. आमचे गजानन महाराज 2 तास शेवटी म्हणतात 2 वाजेपर्यंत दिंडीमध्ये, एकापेक्षा एक चाल, एकापेक्षा एक चाल, एकापेक्षा एक चाल. आता आमचा हरिभाऊ तर म्हणतात टाळ घेऊन उभा राहत नाही, पण तो 2 वाजेपर्यंत दिंडीमध्ये सूक्ष्म रूपात असतात. शेवटी त्या ठिकाणी म्हणतात दिंडी झाल्यावर बुंदी खा, बिघडलं तरी काय. आणि तरी खाल्लीच काही लोकांना, पोहे खाल्ल्या आणि वांग्याची भाजी खाल्ली. अरे इथं कोणी कमतरताच नाही ना, सबके लिए खुला है दरबार है हमारा. ठलो विठलो विनोदाचा भाग सोडून द्या, पण आहे ते वास्तवता या पद्धतीचे. असा होणारा हा अप्रतिम भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या, महासिद्ध महाराजांच्या कृपा आशीर्वादाने होणारा वार्षिक आपला हा सप्ताह. यावर्षी सुंदर अशा त्याची रामायण कथा आपण या ठिकाणी ऐकलेली आहे. पुढच्या वर्षाचा करता अजून मोठं नियोजन आहेच नाही असं नाही, कारण काय जेवढं आपण नियोजन करा, जेवढं द्याल तेवढं. ते फक्त माझी एकच विनंती आहे, आता तुम्ही रामायण ऐकलं, भागवत ऐकलं, शिवपुराण ऐकलं, सर्व ग्रंथ ऐकलेत, आता संत चरित्र करा. काय करा? संत चरित्र करा. ज्यांनी हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, आजीवनपर्यंत भक्तीचा सोस केला, हरिभजन हे धवडिले जग, चुकविला लाख कडी काळांचा. सर्व म्हणता अबाध उद्दांचा ज्यांनी उद्धार केला, अशी जगद्गुरु तुकोबार आहे, विश्वमाऊली ज्ञानोबार आहे, चितशक्ती चितकला आदी माया मुक्ताई नामदेव महाराज चोखोबार आहे. हे काय महात्मे जीवन जगलेत, या पुढच्या पिढीला कळू द्या. बरोबर आहे, गजानन लोक चुकीचं आहे, बरोबर. या पुढच्या पिढीला कळू द्या. संत चरित्रावर खऱ्या अर्थाने आता जोर द्या. तुकोबार यांच्या गाथ्याचं पारायण गाथे करत या ठिकाणी तुम्ही, आणि जेवढे पारायणाला बसतील त्यांना गाथा फुकट द्या. स्वप्न भेट द्या आपल्या संस्थांतर्फे. एक आपलं नाव राहील त्या ठिकाणी. अवांतर पैसा खर्च करण्यापेक्षा पैसा असा खर्च करा की जेणून तुकोबार यांचा गाथा यांच्या घरात राहील आणि दररोज हे पूजा करतील. माझा तर आत्मविश्वास इतका आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ, तुकोबार यांचा गाथा हा एक ग्रंथ तुम्ही आपण दररोज याची पूजा करून एक अभंग आणि एक ओवी जर वाचली, ज्ञानोबार आणि तुकोबार आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ठलो संस्थांनी हाही एक आराखडा म्हणतात त्या ठिकाणी निर्माण करावा, एक आदर्श निर्माण करावा की नाही. सप्त्यामध्ये बगावतामध्ये पलसोळ्याचा त्या ठिकाणी गाथा सापरण भेट, आणि सकाळी पासून गाथा पारायण, आणि दुपारी ज्यांचा गाथा त्यांचं चरित्र, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीचं पारायण, माऊलींचं चरित्र, आईसाहेबांच्या गाथ्याचं पारायण, मुक्ताबाईचं चरित्र, नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण, नामदेव महाराजांचं चरित्र. हे महात्मे जीवन जगले कसे कुणाला माहिती आहे. फक्त आपण म्हणतो नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणेन, तू का म्हणे, मग तू काय म्हणे. हे फक्त चाललंय तुमचं आमचं एवढं, पण हे जीवन जगले कसे, यांनी तुमच्या आमच्याकरता काय कष्ट केले, हे जरा पुढच्या पिढीला कळू द्या. ठलो विठलो विठलो एवढी संपूर्ण संस्थानिक मंडळीच्या एक म्हणतात त्या ठिकाणी त्यांना प्रार्थना करतोय आणि काल्याच्या कीर्तनाकडे आपल्या ठिकाणी वळतोय. असा हा महासिद्ध महाराजांचा सोहळा, आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने माझ्याकडे आलेली याची ही सेवा काल्याच्या प्रसंगाची. मी मगाशी बोललो होतो मागच्या वेळेला, म्हणजे ढोक महाराजांची तुम्ही काल्याचं कीर्तन ठेवा, पण शेवटी गावकऱ्यांनी नाही मान्य केलं, केशवरांना मान्य केलं, आणि त्याच्यापेक्षा आमचं हरिभाऊ मान्य करत नाही. खरी परिस्थिती अशी, काही ना काही मुक्ताबाईचा एक सेवक झाडू मारणारा, त्या ठिकाणी अंगणातला एक रांगणारा माणूस, त्याच्या हातून खऱ्या अर्थाने काला व्हायला पाहिजे, त्याची सेवा या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने हा महाराजांच्या म्हणता या प्रांगणामध्ये या सिद्ध पुरुषाची सेवा करण्याकरता मी रत आहे. ठलो विठलो इतर वेळेला तुम्ही आपण म्हणता अभंग घेऊ शकतोय. ज्ञान परिस्थितीपर, करुणापर, अद्वैतपर, प्रासंगिकपर, भूपाळी, विराणी, आंधळी, पांगडे, नाट, जोगी, वासुदेव, हे आपण अभंग घेऊ शकतोय 7 दिवसपर्यंत. पण वारकरी संप्रदायाचं बंधन आहे, वारकरी संप्रदाय एक नियम आहे, आणि खऱ्या अर्थाने नियमाने जाऊन चालतो. माणसाच्या जीवनामध्ये चाकोरी असावी, माणसाच्या जीवनामध्ये नियम असावा, काही ना काही थोडाफार तर नियम असावा. तो नियम तुम्हाला आम्हाला पुढे चालवतोय. चाकोरी बंद जीवन जर असतं तर निश्चितच तुम्हाला आम्हाला पुढे वाटचाल करण्याकरता फारसा टाईम लागत नाही, फारसे कष्ट पडत नाही. मोकाट म्हणतात त्या ठिकाणी असलंय तर निश्चितच त्याचे कष्ट माणसाच्या जीवनात पडल्याशिवाय राहत नाही, आणि हाताला आपल्या काही येत नाही. समजली भाषा माझी. मोकाट जीवन जर असलं जरूर पडता येते, मजा वाटते माणसाला, पण हाताला काही येत नाही. शेवटी म्हणता आपली एक व्यावहारिक म्हण आहे,
किती चालला भराभर, पण दोन्ही पाय बरोबर ठल विठल 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 विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. विठल विठल विठल. म्हणून बंधन असावं, घरादारामध्ये बंधन असावं. घर मालकाचं बंधन म्हणता घरातल्या लोकांनी पाळावं. मग घरातल्या लोकांनी घर मालकाचं बंधन जर पाळलंच तर शेवटी घर मालकाने मोकाट सुटायचं का? नाही. घर मालकाने देखील म्हणतात घरातल्या लोकांचं बंधन पाळायलाच पाहिजे. काय पाळायला पाहिजे? लवकर घरी जायला पाहिजे आणि ते चांगलं घरी जायला पाहिजे. हे बंधन कोणाचं पाळायला पाहिजे? समजतील माझी लवकर जायला पाहिजे, चांगलं जायला पाहिजे. हां, इथे काही मंडळी मागे नाही, न समजणे इतकी ठलव ठलव ठलव. त्याने देखील बंधन पाळायलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाचं बंधन पाळायला पाहिजे, शिक्षकांनी विद्यार्थ्याचं बंधन पाळायला पाहिजे, गुरुनी शिष्याचं बंधन पाळायला पाहिजे, शिष्याने गुरुचं बंधन पाळायला पाहिजे, टाळकऱ्यांनी बुवाचं बंधन पाळायला पाहिजे. आणि बुवाने का मोका सुटायला पाहिजे का? नाही. बुवानी देखील टाळकऱ्याचं बंधन पाळणं तितकंच आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती बंधनात जर राहिला तर त्याला चाकोरी असते. चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घटस्थिरू. लाखांनी नाही करोडोनी सब कार्यक्रम होतात. कोणाची? हिंदी साईडर लोकांची. पण तुम्ही काला बघितला का? काला वाटू एकमेका कोणतरी म्हटलं का? तो प्रदेश शर्मा येतो शिवपुराण करण्याकरता, तो म्हणते का कधी काला वाटू एकमेका? नाही. शेवटी त्यांनी कधी म्हणता काला वाटू एकमेका म्हटलं नाही. मोठे कोट्यावधी कार्यक्रम होतात, पण काला होतो तो फक्त वारकरी संप्रदायात. काला होतो फक्त वारकरी संप्रदायातच काला होतो. आणि तो काला तोपर्यंत टिकून राहतो जोपर्यंत चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घटस्थिरू. जगाच्या पाठीवर वाटेल तेवढ्या पथपंथिका वाढल्यात, वाटेल तेवढे माणसं वाढलेत, मानसी पंथ वाढलाय. पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय, वारकऱ्यासारखा पंथ हा जगात तुम्हाला कुठं सापडणार नाही. ठल विठल विठल म्हणून काला होतो तो फक्त आपल्या वारकरी संप्रदायामध्येच. म्हणून साधू संतांनी 7 दिवसपर्यंत तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी तुमच्या बुद्धीनुसार, तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या शब्दज्ञानानुसार तुम्ही लोकांना म्हणतात त्याच्या गोष्टी पटवून द्या. कोणती अभंग आपण घेऊ शकता? गाथ्यातले म्हणा, ज्ञानेश्वरीतले आपले ज्ञानोबारायांचा म्हणता गाथा घ्या, नामदेव महाराजांची अभंग घ्या, चोखोबारायांची अभंग घ्या. अभंग घेऊन तुम्ही विवेचन करू शकाल. पण काला का म्हटला की प्रामुख्याने कीर्तनकार एक बंधन त्याला पाळायलाच पाहिजे आणि त्याने ते बंधन पाळलंच पाहिजे. चरित देव उच्चारावे केले देवे गोकुळी. परिणाम तारू भवसागरीचे. फलश्रुती उंच नीच अधिकारी निश्चित म्हणतात तुरदान महापुण्य. उच्चार करा, फलश्रुती तुमच्या आमच्या हातात आहे. आणि तुम्हा आम्हाला वेळ कुठे आहे? तुम्हा आम्हाला वेळ कुठे आहे? बरेचसे म्हणतात कथाकार सांगता गळ्यामध्ये माळ घाला, गळ्यामध्ये माळ घाला. बरेच लोक म्हणतात माळ घातल्याने मला फायदा काय होणार? देव भेटणार का आम्हाला? की तुरदान महापुण्य लगे आम्हाला भेटणार का त्या ठिकाणी? देव आम्हाला भेटे नाही असं नाही, पण तितकी तत्परता पाहिजे तुमची आमची. जितकं अंतःकरण म्हणतात त्या ठिकाणी पिकलं पाहिजे, तितकी अंतःकरणामध्ये धार लागली पाहिजे, तितकी आग लागली पाहिजे अंतःकरणात. चंदनाची चोडी माझे सर्वांग पोळी. पुढे कानो वनमाळी वेगी भेटवा का. कानो वनमाळी बरं, मुळात चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. किती विसंगती आहे ही, किती विसंगती आहे. पण तर ते गवळण म्हणते कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. इतकी माणसाच्या अंतःकरणामध्ये आग लागली पाहिजे. ठलव ठलव ठलव.
नाही तर दे रे हरिम परंगावरी, येईल त्याची घर असेल त्याची घर असतं, येईल माझ्या घरी. तू रामेगडी आहे का? तू का सालदार आहे तुझा? त्याच्याकरता केवढे मोठे प्रयत्न करावे लागतात, तरी तो सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, यही कालामध्ये यही ठिकाणी यही जाग्यावरती आज तो तुमच्याजवळ आल्याशिवाय राहत नाही. पण त्याला गमक आहे, आंबा पाळाला आल्याशिवाय, आंबा पाळाला का आला की राघोला आमंत्रण देण्याची गरज नाही. बरोबर का चुकीचं माझं बोलणं? आंबा पाळाला आला की राघोला आमंत्रण देण्याची गरज आहे का? हरिभक्त परायण पोपट महाराज आमच्या खानदेशातले नाही, झाडावरचे पोपट महाराज आमचा आंबा पाळाला आलाय, तुम्ही ताबडतोब म्हटले त्या ठिकाणी मेजबानी करता निघून या. कोणतरी शेतकऱ्यांनी कोणतरी पोपटाला डायरेक्टली म्हणतात त्या ठिकाणी मोबाईल लावला का? शक्यच नाही. तुमचा आंबा पाळाला आला की राघोला आमंत्रण देण्याची गरज नाही. तुमचं अंतकरण परिपक्व काय झालं रे झालं. येवोनी गोपाळ येवोनी गोपाळ राहे तेथे. अंतर परिपक्व झाल्यानंतर परमात्म्याला बोलावं लागत नाही. निश्चित तो आल्याशिवाय खऱ्या अर्थाने राहत नाही. खरी परिस्थिती अशी आहे. म्हणून भगवंताच्या चरित्राचा उच्चार करा, त्याची फलश्रुती तिथंच आहे. तारू भव सागरीचे आणि उंच नीच अधिकारी. म्हटले महाराज बरेचसे आम्ही कीर्तन ऐकतोय, गावोगाव कॉलेज कीर्तन ऐकतोय, उठला सुटला तो महाराज तेच सांगतोय, भगवंताचं चरित्र भगवंताचं चरित्र भगवंताचं चरित्र. कित्येक काले कीर्तन ऐकलीत तरी तेच ते विषय. आणि खरं असं आहे, भगवंताचं चरित्र इतकं गोड आहे सज्जनो, तुम्ही काय सांगावं शेवटी. आता खादलीची खावे वाटे. कधीतरी आपण पत्नीला आरडलो का? का गं म्हटले तेच भाजी करते तेच भाजी करते, तेच रोजच्या रोज जेवण रोजच्या रोज जेवण. कारण का खादलीची खावे वाटे. जे खाल्ले संध्याकाळी ते परत परत माणसाला खावं वाटतं, परत परत माणसाला खावं वाटतं, अशी परिस्थिती आहे. आता काही काही लोक तर म्हणतात डब्यात वरण घेऊन जातात कुठलं महासिद्ध महाराजांचं, पण एक तुकडा तरी भाकरीच्या घरी नेतील, तो प्रसाद म्हणून. पोट भरण्याकरता नाही, प्रसाद म्हणून घरी नेल्याशिवाय राहत नाही. आता हा प्रसाद कधी भेटणार आपल्याला? हा प्रसाद कधी भेटणार? पुढच्या वर्षी मिळणार आहे. म्हणून त्या प्रसादाला म्हणतात शेवटी लवलव 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 खाल्ल्याशिवाय राहत नाही. अरे जिथे राहणारच आहे, प्रश्नच नाही प्रसाद खाण्याकरता. कारण का तेवढ्या या अंगणामध्ये आले ते उगाच खाण्याकरता नाही आले. ठलो ठलो ठलो. पुढचा सोहळा पाहणं आपण नाही असं नाही. आपण जे सेवा करतोय सिद्ध पुरुषाची उगीच करत नाही. शेवटी संपूर्ण म्हणतात शेवटी आता तुझी लाज तुझं देवा. मला म्हणता मी मोकळा आहे, मला त्याची गरज नाही. काय असेल नसेल तर आता तुझी लाज तुझं देवा. तू पाहून घे म्हटले काय असेल नसेल ते. भक्तांचं जीवन या पद्धत असतं सज्जनो. कशा काय तेवढं प्रपंच केलाय मी आहे. तुम्हाला आम्हाला मिळतं त्या ठिकाणी प्रसाद मिळतो, खादलीची खावे वाटे. तसंच आहे. परत परत ते चरित्र आपण ऐकतो, परत परत सांगतो, परत परत ऐकतो. ते माणसाला जेवढं जेवढं सांगावं आणि तेवढं जेवढं ऐकावं ते प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये नाविन्य प्राप्त होतं. काय होतंय? नाविन्य प्राप्त होत असतं. म्हणून भगवंताचं चरित्र हे अघटित आहे, हे अगम्य आहे. म्हणून महाराज म्हणतात अगम्य पाह हो हरिलीला. अगम्य पाह हो हरिलीला. ते चरित्र समजण्याकरता, ते चरित्र गाण्याकरता, ते चरित्राचा उकल करण्याकरता, त्या चरित्राची ओळख करून घेण्याकरता नाही त्यांनी प्रयत्न केलेत, पण ते चरित्र त्यांच्या हाताला लागलं नाही. वेदालाही नाही कडला वेदा नाही कडला अंधकारयाचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदालाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. ज्ञानोबाचं स्पष्ट वर्णन करता. ते जीव जंतोसी तेवी कळे.
प्रमाण ज्ञानवे वेदाचे ते जीवन तुझी केली करे ते जीवन तुझी केली करे तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीवजंतूशी केवी कळे 2 वाजेपर्यंत दिंडी 16 होऊनही टाळकऱ्यांची एनर्जी कायम आहे. ही सिद्ध पुरुषाची कृपा आहे. ठल विठल तर लोकांपेक्षा काल्याचं कीर्तन का म्हटलं की टाळकरी वाजवणारी म्हणतात नाक कान झाडतात. बरोबर आहे का चुकीचं आहे? केव्हा भाव वाढतो केव्हा नाही. पण 2 वाजेपर्यंत दिंडी 16 चालून देखील वाजवणारी म्हणणारी ही संपूर्ण मंडळी टाळकरी मंडळी यांची एनर्जी कायम आहे. त्याचं कारण एकच आहे, या सिद्ध पुरुषाची कृपा आहे. ठल विठल म्हणून त्या ठिकाणी म्हणतात चरित्र म्हणतात वर्णन करायचं असतं. हे कोणाला कळू शकत नाही. मोठमोठ्यानं कळलं नाही, तुम्हा आम्हाला कळणार आहे का? साधू संत तेच सांगतात, तुम्ही प्रापंचिक आहात, कलियुगामधल्या तुम्ही प्रापंचिक आहात, मुलं बाळं तुम्हाला आहेत, तुमच्याकडनं प्रपंच सुटत नाही. फक्त एक करा, चालता बोलता खाता पिता बसता उठता चरित्र ते उच्चारा. निश्चितच त्याचे म्हणता फलश्रुती तुमच्या पदरात पडल्याशिवाय खऱ्या अर्थाने राहणार नाही. महाराजांना तेच खऱ्या अर्थाने सांगायचं आहे. आणि चरित्र या शब्दाचाच मुळात अर्थ असा आहे. फक्त मी तुम्हाला एका शब्दात सांगतोय पुढे चालतोय. चरित्र त्याला म्हणतात. काहींचं चित्र असतं, काहींचं चरित्र असतं आणि काहींचं विचित्र असतं. कशात बसतो आपण आता सांग, बोला बरं तुम्ही. हां मी थांबतो 2 मिनटं. भूका लागल्या नाही ना? मागे पाहायची काही गरज नाही, बरोबर टायमावर होणार. पंक्ता आतमध्ये सुना टाकलेला आहे, पंक्ता त्या ठिकाणी आखण्या वगैरे तयार झालेली आहे. ज्ञानदेव तुकाराम झालं की लगेच पंगची तयारी आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही. या ठिकाणी म्हणतात जसं भजन आहे तसं भोजन देखील त्याच पद्धतीचं आहे, नाही असं नाही. काही ठिकाणी भजन असते तर भोजन नसते. जा घरून जेवण करून या आणि आम्हाला घेऊन या शिजू या ठिकाणी. पण इथं तसं नाही, भजन अधिक भोजन. मग 5 जीवनाची मजा कधी असते त्या ठिकाणी कशी असते. नुसतंच म्हणता या ठिकाणी भजन नाही, सांगायचं तात्पर्य एकच. चित्र चरित्र आणि विचित्र कशात बसतो आपण, बोला. नाही जमत. चित्र चरित्र आणि विचित्र. बरं, चित्रात तुम्ही आपण बसलो, लावलं चित्र भिंतीला, पडून गेली या भिंती आणि चित्राची केवळ होय राहिलं चित्र. बरं, चरित्र आपलं चरित्र 12 गाव फिरणार लोक आम्ही नेहमी करता अनुभव असतात. तुम्हाला खरं सांगू केशव पाटील, बुवा लोकांना आधी कोणच लागू नये. हे 12 गावचं 12 रानातलं आणि 12 प्यालेनं पाणी पिलं असतात. हे कोणाच्या हातात येत नाही. बरं, ठलो ठलो ठलो. तुम्ही जास्तीत जास्त गावात 12 घरचं आणि 12 हॉटेलचं पाणी पिलं असाल. 12 हॉटेलाचं पाणी प्यायला तुम्ही बाहेर. पण शेवटी हे संपूर्ण महाराष्ट्र फिरतात आणि याच्या नादी कोण खऱ्या लागायचं नसतं. खरी परिस्थिती याची. ही उखळा जर घातले तर मुसळातून बाहेर पडतात. ठल ठल. आपलं चरित्र काय म्हटले महाराज, तुम्हाला काय सांगू, आमच्या गावात असा माणूस आहे सत्य म्हणजे तो असा बनेल माणूस आहे. म्हटलं त्याचं चरित्र काय सांगा तुम्हाला. पाण्यातून जातो पण पाय भिजू देत नाही. काय म्हणतात लोक, पाण्यातून जातो पण पाय भिजू देत नाही, कळव्यातून जातो पण पान लागू देत नाही, 7 दिवस सप्त्यात मुक्कामी राहतो, दोन्ही पंक्त्या सोडतो पण खिशाला धक्का लागू देत नाही. काय तुम्ही याचं चरित्र सांगता कोणाचं, या माणसाचं? अशी काही माणसं आहेत बरं. हा, खिशाला धक्का लागू देत नाही पण हार टाकण्याकरता पुढे आल्याशिवाय राहत नाही. फोकसमध्ये येण्याकरता, फोटोमध्ये येण्याकरता 7 दिवस तोंड दिसणार नाही पण काल्याच्या कीर्तनाबरोबर आल्याच्याशिवाय राहत नाही. हार टाकण्याकरता आपण फोटोमध्ये आलो पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे. ही वरपंगी सेवा. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा सेवा, घ्याई माझी सेवा भाव शुद्ध. मला वरपंगपणा नको आहे, तुमचा वरपंगमपणा नाही. म्हणून दिवसांदिवस तुमचा आनंद कायम आहे. ठल विठल. असं जे असणारं चरित्र
भगवंताचं म्हणतात संपूर्ण जीवन म्हणतात त्या ठिकाणी चित्रमय सज्जन हो. जेवढं वर्णन करायचं थोडंच आहे. भगवंताने गोकुळात काय चरित्र केलं सर्वांना सर्व प्रसंग श्रुत आहे. श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता परमात्मा कारागृहात आलेत. लख असल्या प्रकारचा प्रकाश पडला. सर्वांचे डोळे दिपून गेलेत. शेवटी म्हणतात त्या ठिकाणी रक्षक भिक्षक भगवंतांनी संपूर्ण मोहित करून टाकलेत. सर्वांना आनंदी आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. शेवटी भगवंतांनी सांगितलं दादा आता कारागृहात थांबण्याचं काही कारण नाही. अरे म्हटलं कृष्णा बाहेर जावं कसं. म्हणे मनसी असे रक्षपाळ आणि ते मी मोहिले सकळ. फक्त मला एकच करा नंदाच्या घराला आणि मदने गोकुळाला धावतं आणि जास्त मोकळी दिली तर हे माणसं तुम्हाला अजून काही 4 वाजेपर्यंत उठून देणार नाही. कोण मागचे माणसं ते टपून बसेल आहे. बुवा कधी सापडत नाही. खरी परिस्थिती अशी आहे. सांगायचं तात्पर्य एकच. शेवटी नंदाच्या घराला मदनी गोकुळाला मला गोकुळाला घेऊन जा म्हटले. माया उपजली तेथे तिथं माया उपजलेली आहे आणि ठेवी मजा आणि येथे तिला इथं आणा मला तिथं न्या. भगवंतांनी संपूर्ण वृत्तांत सांगितला. दिवस म्हणतात त्या ठिकाणी मध्य पक्षाची रात्र. गडधंधार कारागृहाचे बाहेर पडलेले आहेत. वसुदेवंत भगवंताला घेऊन चाललेले आहेत. जेम पाऊस पडायला सुरुवात झाली. शेष नारायणाने केला विचार भगवंतावर शाव धरलेली आहे पाणी लागू नये म्हणून. त्या ठिकाणी हळूहळू मार्गक्रमण करीत करीत यमुना मातेच्या कानावरती वार्ता गेली की हा विश्वाचा मालक माझ्यामध्ये पदार्पण करतोय. यमुना मातेला प्रेमाचं भरतं उतवालं. त्या ठिकाणी प्रेमाचं भरतं आलंय. दोन्ही काठ फुल भरून चाललेले आहेत. जावं कसं. त्या ठिकाणी तरण नाही सांगळ नाही ट्यूब टायर नाही. तरण त्या ठिकाणी भोपळे नाहीत नाव नाही. पलीकडे जावं तर कसं जावं साधन काही एक नाही. रात्रीचे म्हणता 12-2 वाजलेले आहेत. जायचं तर कसं जायचं म्हटले. मोठा पेच पडला. मोठे हिमतीने आतमध्ये पाय टाकलाय. कंबरपर्यंत पाणी आलंय. गळ्यापर्यंत पाणी पोहोचले. नाका तोंडात पाणी जायला लागले. वसुदेव घाबरलेत. भगवान सांगतात दादा घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे त्या यमुनेची इच्छा कृष्णाचं दर्शन घ्यावं म्हणून. पुराचाट चालीला त्यासी अंगुष्ट लाविला. पुराचाट झालेला त्याची अंगुष्ठ 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 लाविला. पुराचाट चालेला आणि त्यासी अंगुष्ठ लाविला. अचाट पूर चाललेलं आहे. भगवंताने हळूच टोपलीत अंगठा काढलाय. यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना माता कृतार्थ झाली. कृष्णा तुझ्या दर्शन बाबा मी कृतार्थ झाले म्हटले. सकाळी ब्रह्ममुहूर्ताची वेळ. पलीकडच्या काठावर गेलेत. दुमंग मल्ली यमुना माता पलीकडच्या काठावर गेले. झाडं झुळपं पशु पक्षी गाई वासरं मोठमोठ्याने हमरायला लागलेली आहेत. विश्वाचा मालक पदार्पण करतोय सज्जन हो. म्हणतात सांगतात खरं एका ठिकाणी वरिष्ठ कीर्तनकाराच्या मुखातून मी ऐकलंय वाळलेल्या झाडांना पालवी फुटली. भगवान इथं बरोबर इतकं सामर्थ्य झालं त्या ठिकाणी. वाळलेल्या झाडांना पालवी फुटलेली आहे. आतमध्ये गेलेत. महाराज म्हणतात गोकुळामध्ये प्रवेश करतात न करतात गोकुळाचा पहिला फायदा झाला. लोका गोकुळीच्या चिंता ते पळाले चिंता ते तडाली गोकुळाहेरी. चिंता ते पळाली प्रवेश भीतरी केला देवे. प्रवेश भीतरी केला देवे. चिंता ते पडाली गोकुळाबाहेरी. चिंता ते पडाली गोकुळाबाहेरी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी आणि प्रवेश भीतरी केला देवी. खरं असं आहे. भगवान येता बरोबर चिंता निघून गेलेली आहे. मी नेहमी करता सांगत असतो चिंतन करा चिंता राहत नाही. आपण चिंतन करत नाही म्हणून चिंता वाढल्या आपल्या. कसं करू काय करू कसं होतून कसं झालं. चिंतन नाही आहे तुमचं आमचं. देवानं म्हणतात लोक काय बोलतील सांगतात नाही बरं. जो कधी गण लावत नाही पंढरपूरची वारी करत नाही शिजुराची वारी करत नाही मुक्ताबाईची वारी करत नाही देव त्याच्या घरी इतकं देते सांगता येत नाही. आणि आम्ही एक वारी सोडत नाही पण आमच्या घरी काहीच नाही म्हणजे देवाजून नाही आहे की सांगा बरं तुम्ही.
खरी परिस्थिती अशी आहे, तो काही करत नाही, त्याच्या मागच्या पुण्याचा बोलावा आहे म्हणून तो समता वर्तमान जन्मामध्ये मजा मारतोय, पुण्याचा साठा मागच्या जन्मातल्या. आणि तू इतकं म्हणता देवदेव करतोय, वाऱ्या करतोय, हरिभक्तपणाने नाहीस तू, सगळ्या गोष्टी आहेत, मान्य आहेत, सर्व मान्य आहे, नाही असं नाही. पण तुला काय भोगावं लागतं त्याचं कारण एकच आहे, तुझं पूर्व पाप कर्म. ठलव ठलव थोडं बारकाई नाही का. हा ग्रस्त म्हणतात त्या ठिकाणी पुण्य करतोय, हा परमार्थ करून आलाय पण याची सोय नाही, बरोबर आहे. याची देवदेव करून राहिलाय पण याची सोय नाही. याचं पूर्व पाप कर्म म्हणतात कमी होऊन राहिलं, पापाचं क्षालन होऊन राहिलं आणि पुण्य जमा होऊन राहिलं. कळलं तुम्हाला. याचं पाप क्षालन होऊन राहिलं, पुण्य जमा होऊन राहिलं. तो काहीही करत नाही, ना दान नाही, पुण्य नाही, सप्ताह नाही, गिफ्ता नाही, महासिद्ध महाराजच्या सप्त्याला वर्गणी नाही, काहीच नाही. फक्त आहे ते इथे 2 घास खाऊन चालला ते घरी. तो काहीही करत नाही, खिशाला धक्का लागू देत नाही. पण त्याच्या घरी इतकं आहे, ट्रॅक्टर आहे, गाड्या आहेत, घोड्या आहेत, 4 मजली घर आहे, अमुक आहे, डमुक आहे, आबादानी आहे, सरी आबादानी आहे. त्याचं कारण असं आहे, मागच्या पुण्याचा जोर आहे, मागच्या म्हणता असणारा मागच्या जन्मातलं पुण्याचा साठा. म्हणून या वर्तमान जन्मामध्ये मजा मारताना दिसतोय, पण जीवनामध्ये काहीही करत नाही. त्याचं पुण्य कमी होऊन राहिलं आणि पाप जमा होऊन राहिलं. कळले तुम्हाला. आणि हा गरिबीग्रस्त आपला म्हणता हलकीची परिस्थिती भोगतोय, याचं त्या ठिकाणी म्हणता पापाचं क्षालन होऊन राहिलं आणि पुण्य जमा होऊन राहिलं. खरं सांगावं, देवाची मेहरबानी कोणावर आहे, कोणावर मेहरबानी. मला कीर्तनापुरतं उत्तर देऊ नका, कीर्तनापुरतं उत्तर देऊ नका. मला माहिती आहे तुम्ही कीर्तन ऐकून तितकेच उत्तर देणार आहे की शेवटी देवाचे उपकार जे आहेत ते हरिपाठ घेणारावर आहेत. कोणावर. याच्या देवाचे खऱ्या अर्थाने उपकार नाहीच, पण तितकंच तुम्ही आपण ठेवत नाही, तितकंच फक्त तुम्ही आपल्या ऐकण्यापुरतंच ठेवतो आणि मनपापुरतंच ठेवतो. एकदा जे विठ्ठल झालं मंडप का सोडला की जैसे ते वैसी, मिया रेवतो को तर सुरतही वैसी. ठलो विठ्ठलो विठ्ठलो. दिवा तो दिवा कायम शेवटी शिल्लक राहिला पाहिजे, कायम शिल्लक राहिला पाहिजे. देवाचे उपकार असतात त्या ठिकाणी. नाही असं नाही. चिंतन करा, चिंता राहत नाही. आपण चिंतन करत नाही म्हणून चिंता वाढल्या. तुम्हाला साधे गोष्ट सांगू, कदाचित तुम्ही ऐकून गेला असाल, नाही असं नाही. कपाळाचं कुंकून, गळ्यातलं मंगळसूत्र हे ज्याच्या नावाचं आहे ते माऊली फक्त मनपातच नुसतं एकच वेळ नाव घेते तर 4 तालाची मालकीन बनते. दुर्बळाची कन्या आणि अवदसा निमाली, जिच्या पायामध्ये चप्पल नव्हती, आज गाडीच्या म्हणतात त्या ठिकाणी फॉर्च्युनरच्या शिवाय तिचे पाय खाली उतरत नाही. कुणाचे. त्या माऊलीचे. त्याचं कारण काय. त्याचं कारण एकच आहे, त्याच्या नावाचं कुंकू आहे आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि 4 चौघात त्याचं नाव घेते. सज्जन हो, हाडा मांसाची माऊली हाडा माणसाच्या माणसाचं नाव घेते तर जीवनात कोण्या गोष्टीची कमतरता नाही. विश्वाच्या मालकाचं तुम्ही आपण म्हणतात त्या ठिकाणी गंध लावलंय आणि गळ्यात जर त्याचं मंगळसूत्र धारण केलंय आणि त्याचं नाव घेतलं, तुम्हाला आम्हाला जीवनात काय कमी पडणार आहे. ठलो विठ्ठल विठ्ठल. एका जणांना मला विचारलं, म्हटलं महाराज आम्ही एवढे टोले घेतो पण आम्हाला काही पुरत नाही, तुम्ही काय मजा मारता बा, गाडी घोडी अमोक डमो येऊ ते लोक पाया पडतात, नारळ उपरणे की परणे, कपले लत्ते दक्षिणा पाकिटं फाकिटं, इतके लोक तुमची फार मजा या बुवा लोकांची, मग तू होय बुवा. मग आम्हाला जमत नाही, फेटाही बांधता येत नाही. फेटाही बांधता येते, माणसं भयंकर हाऊस करतात. काही काही कीर्तनकार शूटपॅन नेसतात तर फेटा बांधून आपल्याला मागतात. फेटा बांधून हाऊस करतं कशाला एवढी. ठलो विठ्ठल हा, इतके हाऊस करण्याची गरजच नाही. काही हाऊस करण्याची काही गरज आहे या गोष्टीची, काही गरज नाही. तू आहे बुवा म्हटलं आम्हाला जमत नाही. आम्ही झालो ते सण करून घे, माशीची अवलाद, स्वतःही खात नाही आणि जो खाऊ घालते त्यालाही खाऊ घालू देत नाही. ठलो विठ्ठल विठ्ठल. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तुमचं तुम्हाला शोभलंय, आमचं आम्हाला शोभलंय. आम्ही तुमच्या ते तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका. आहे ते बरंच आहे, आहे ते बरंच आहे. फेटा बांधणारे कंटाळलेत. ठलो विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एकच की शेवट त्या ठिकाणी. आणि खरी परिस्थिती अशी आहे, घोडं जे दान खाते ते गुणानं खात असते. घोडं दान खाते ते गुणानं दान खाते. आता आमचा उमेश 4 वर्षापासून इथं आहे. काय त्याला कारण गुण आहे आणि तो गुण प्राप्त करण्याकरता शेवटी बारीक होता, एक पोळी खात जाय, एवढंसं होतं लहानसं टेंबू आणि शेवटी आताही तेवढंच आहे म्हणा. नाही असं नाही,
पण म्हणता आळंदीला जाऊन इंद्रायणीच्या काठी म्हणता आपल्या पौष महिन्यामध्ये सकाळी 4 वाजता उठून सारखे मृदंगाची प्रॅक्टिस करायची. उगीच मिळत नाही एवढं मोठं. आधी द्यावं लागतं नंतर मिळतंय. नंतर मिळते. लोक म्हणतात वा बुवा लोकांची मजा आहे, मस्त पाकिट भेटते. जरा येऊन पाहिनं ठलवे 2 तास कीर्तन करण्याची झडती माणसाला द्यावी लागते. तर 300 किलोमीटर प्रवास करावा लागतो. रात्री मी रावेर तालुक्यामध्ये होतो. रात्री 1 वाजता संस्थानावर आलो. सकाळी 5ला उठून इकडे आलो की न जाणं सांगता येत नाही. गर्दी भयंकर असते. गाडीला या टाईम लागते. म्हटलं 1 घंटाभर. चला म्हटलं आपण आधी जाऊन बसावं. म्हटलं त्या ठिकाणी 9 वाजता एकटंच होऊन घेतलो की शेवटी घरातले लोक मी उठवले. ठलवे धाकही तेवढं असते ना. मी तुम्हाला पुढे जाऊन सांगू. प्रत्येक कीर्तनकारांनी जगाला सासू समजावं आणि सून म्हणून राहावं. त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट होत नाही कधी. कळलं माझं बोलणं. आज आपण मोकाट सुटलो आपण. आज प्रत्येक कीर्तनकारांनी म्हणतात त्या ठिकाणी कलाकारांनी देखील जगाला सासू समजावं आणि आपण सून म्हणून राहावं. जीवनात काही आपल्याला कमी पडू शकणार नाही. खरी परिस्थिती अशी आहे. लोक आपल्याकडे म्हणतात आपण 2 डोळे हजारो डोळ्यांना पाहतोय, पण हजारो डोळे एकाने 2 डोळ्यांना पाहतात हे तुम्ही आपण विसरतो. ठलवे सांगायचं तात्पर्य एकच, चिंतन करा. चिंता कोण्या गोष्टीची राहू शकत नाही. चिंता राहत कोण्या गोष्टीची. कशाला झालं पाहिजे. याला हरिपाठाचा कळवं पाठ नाही, काकडा पाठ नाही, काही पाठ नाही. फक्त कपाला गंधन गळ्यामध्ये माळ. एखाद्या महाराजची पिशवी घेऊन द्या तुम्ही हाती त्याच्या. लोक पहिले त्याच्या पाया पडतात. कोणाच्या. माझ्याबरोबर असा एक जाडजूड माणूस होता की मला सोडून देत आणि त्याच्या पाय पडत पहिले. पण इतकं बरं झालं गजानन महाराज पाकिट माझ्याकडे देत. हे महत्वाचं होतं. शेवटी हा जाळा बमचा बम होता. लोक पाहूनच त्याला पण महाराज खरा हात दिसतोय, पण त्याला काही येत नव्हतं. म्हटले. शेवटी एक जण आला. म्हटले महाराज हरिपाठात चाला. म्हणे बुवाजी ते हरिपाठात जा चाला म्हणतात. जाय म्हटलं गाडी बसून जाय, दिसून नको कोणाला. तू जर हरिपाठात तुला काही येतच जर नाही तर शेवटी म्हटले माझं इथलं खाणं बंद करून टाकशील, पाकिटे भेटणार नाही. कशा करता बोलायचं आहे. अशी माणसं आहेत नाही असं नाही. म्हणून माणसांनी दिसण्याकरता असा का असण्याकरता असा. परमार्थ असण्याकरता का दिसण्याकरता. परमार्थ असण्याकरता कसा असावा. येऊन पा महासिद्ध महाराजांच्या अंगणामध्ये. ठलवे कुठेही यात्रेमध्ये जा तुम्ही. आपण लाऊडस्पीकरचा बोलबाला भोंगे इतके वाजतात की सांगता येत नाही. तुम्हाला एक तिथे भोंगा दिसतोय नाही तर कोणी जत्रेमध्ये जा. मी बाबूराव बोलतोय. काय बोलतो गाणं मध्ये येत नाही म्हणा. ते माणसानं कहर केला त्या ठिकाणी प्रत्येक यात्रेमध्ये. पण आज खऱ्या अर्थाने या आणि तरा शुद्ध परमार्थ असेल या अंगणामध्ये, सिद्ध पुरुषाच्या अंगणामध्ये. कशाला लांब झालं पाहिजे. एवढा मोठा प्रपंच मी एवढ्याकरताच केलेला आहे. सर्वसाधारण कीर्तन करायबरोबर आपण थैली घेऊन जर गेलो तर आपला बहुमान वाढतोय सज्जनो. मग विश्वाचा मालक याचं चिंतन केल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये काम कमी पडणार आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये काही कमी पडत नाही. परिस्थिती अशी आहे. म्हणूनच तेवढ्याकरता चिंतन करा. चिंता राहत नाही. गोपगोपींनी भगवंताचं इतकं चिंतन केलं त्यांच्या जीवनामध्ये कोणतीच चिंता राहिली नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेशी भीतरी केला दे. पहिली प्रथम बातमी कळली. कुणाला कळली. गोपींना कळली की विश्वाचा मालक आपल्या म्हणता गोकुळामध्ये पदार्पण केले.
करायला लागले, सजनी आज देखो नंदजी कोला, एकमेकीला गोपिका सांगायला लागल्या. सज्जनो, मी तुम्हाला असं एक विचारतो, छोटीशी गोष्ट आहे. माणूस घरात थांबत नाही, बाई घराच्या बाहेर जात नाही, बरोबर का चुकीचं? तुम्ही होण्याचं उत्तर द्यायचं. माणूस घरात थांबत नाही आणि बाई घराच्या बाहेर जात नाही. पण गावात नेमकं जे काय घडते ते बाईले जे समजते ते याला समजत नाही. हे बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे हरिभाऊ? हां, बरोबर आहे की नाही? आमचे लहानपणचे वारकरी आणि मित्र आहे आमचे एकलाऱ्याचे हरिभाऊ. बाई घराच्या बाहेर जात नाही, पण नेमकं काय समजते गावामध्ये काय होते ते बाईला जे समजते ते याला समजत नाही. एक बाजू, बाई माणसाशी कधी बोलणार नाही. माझं शब्द ज्ञान आहे बरं गजानन महाराज. हां हां, बाई माणसाशी कधी बोलणार नाही, पण हा जेवायला बसला रे बसला की प्रवचन केल्याशिवाय राहत नाही. काय तुमचे अनुभव? तेच आहे, तुमचे अनुभव उमे सांग रे. तेच आहे. नाही त्याच्या करता तू लग्न केलं काय? तू आहे तसं अजून पाहिजे फसीन नाही तर. बरोबर जेवायला बसू द्या, घरानं केल्याशिवाय, वरडी भाषेत घरानं केल्याशिवाय. व मावशे तल्यात आपला आला तो वावरातून, ते 2 घास सुखानं खाऊ दे, नंतर त्याशिवाय तुला बोलायचं बोल म्हटले, पण नाही ते तर घरानं केल्याशिवाय राहतच नाही. खरी परिस्थिती अशी, जे नेमकं जे घडतंय ते बाईला जे समजते ते याला समजू शकत नाही. खरी परिस्थिती अशी आहे, माणसाच्या मानवी सुरी चालवा, माणूस पोटाली गोड सांगणार नाही, पण बाईला फक्त एकच ताकाचा प्याला द्या, सगळ्या गल्लीतलं प्रवचन केल्याशिवाय राहत नाही. न विचारता लोड शेडिंग असो वा, 2 मिनिटात तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला ऐकल्याच्याशिवाय गत्यंतर नाही. कारण बायांच्या पोटात गोष्टी राहत नाहीत. याला शाप दिलेला बायांना धर्मराजांनी शाप दिलाय. मी विनाकारण कारणास्तव तुमचा पान उतारा करत नाही, यालाही छोटे आधार आहे. ठलो ठलो ठलो. कर्ण युद्धामध्ये मारला गेला. हा म्हणता वार्ता कळली, कुंती मातेने वाडा सोडला, धावत पळत कुंती माता म्हणतात त्या ठिकाणी युद्धभूमीवर गेली आणि त्या कर्णाच्या शेवाला कवटाळून ढडढसा रडायला लागली, मोठमोठे रडायला लागली. तितक्यात पांडव घरी आलेत. आई कुठे आहे, आई कुठे आहे, आई कुठे आहे? कळून चुकलं, आई रणांगणावर. धर्मराज विचार करता, आई आणि रणांगणावर यावेळेस जाण्याचं कारण तरी काय? काय नेमकं आईला काम पडलं रणांगणावर जाण्याचं? धर्मराज, 5 पांडव, सावित्री बहुत म्हणतात त्या ठिकाणी द्रौपदी सर्व निघालेत रणांगणावरती. त्या ठिकाणी गेल्यानंतर कर्णाच्या शेवाला कवटाळून ढडढसा रडणारी कुंती माता धर्मराजांनी बघितलं, मोठ्याने आरोळी मारली. आई, तू त्या दुष्ट करण्याकरता आमचा वैरी येतो त्याच्याकरता का रडतेस? तरी आई बोलली नाही. म्हटले, ए आई, त्या कर्णाकरता तू का रडतेस? तरी ऐकलं. त्रिवार बोललेत. म्हटले, आई तू का रडतेस? वाक्य सांगता येतो तुम्हाला, मागचा पुढे इथे सांगायचं नाही, फक्त प्रेम्याकरता मधला मुद्दा उचलायचा आहे. सांगितलं त्या ठिकाणी. म्हटले, बोलण्याची सोय नाही, पण करू तरी काय? ढडढसासारखी रडायला लागलेली आहे. धर्मराज सांगता, म्हटले, आई मी तुला 3 वेळा विचारलं, तू का रडते करण्याकरता? हे जर तू सांगण्याची तुझी इच्छा जर नसेल, तुझ्या मनात जर असेल काही गोष्टी त्या ठिकाणी, तर लक्षात ठेव. म्हटले, आता याच्या पुढे म्हटले बायांच्या पोटात गोष्टी राहणार नाहीत, आपोआप बाहेर आल्याशिवाय. हा तेव्हापासून शाप आहे की तुम्ही विचारा की न विचारा, बाहेर पडल्याशिवाय राहतच नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, नोटीस आली अकोल्याची. 6 वाजता गाडी आली स्टँडवर, फाट्यावर गाडी आली, दोघं उभा तर गेलेत. तुम्ही 11 वाजून 11 मिनिटांनी त्या कोर्टावर हजर राहा, तुम्हाला 11 लाखाचा चेक मिळणार आहे. याला झोप लागेल काय? दोघायला बी सह्या दोघायच्या पाहिजे होते. घाईघाईने म्हणता गर्दी केली, स्नान वगैरे केली, भत्ता गित्ता मानला, गेले फाट्यावरती. फाट्यावर गेलं, तिकडनं गाडी भरून आणली. फाटकापर्यंत माणसं होते, पण कंडक्टर ओळखीचा होता. घंटी मारली, पुढे गाडी उभी केली आणि शेवटी फाटक उघडलं आणि दोन्ही आतमध्ये घेतलेत. पाक गंमत कशी आहे तर, हा आतमध्ये चढला, बाईला पुढे चढवला, हा मागून चढला. त्या ठिकाणी बाईने हळूहळू सर्व जागा केली. नेमक्या 3 सीटावर बाया बसलेल्या होत्या. बरोबर 3 सीटावर बायाजवळ गेली. बाई तू कुठं असतं, काय असतं? अंध्याले अंधा, पंध्याले पंधा, अमुक डमू, मावस बहीण, पावस बहीण, काय अशी फोयात बहीण, संपूर्ण सोयऱ्या धाऱ्याची लिंक काढली. वरवर फाट्यामध्ये या बाईने जागा करून टाकली आणि हा तसा बोंबे अकोल्याला उभा गेला. ठल विठल विठल एवढा मोठा, मी तुम्हाला हसवण्याकरता सांगत नाही, एवढा मोठा प्रपंच एवढ्याकरताच केलेला आहे. गवळणी मनाती गवळणी
धावी की पुढे वाटी ताटी सुंटवडी वाणी भरून या ताटी यशोदे घरी झाली दाटी. नंदराजाचा वाडा सर्व म्हणतात त्या ठिकाणी अगदी मंडप गिंडप रंगारूपाने म्हणतात सांगा फुलून निघलेला आहे. आनंदी आनंद झालाय. जसा महासिद्ध महाराजांच्या अंगणामध्ये आनंद आहे, हाच आनंद म्हणतात त्या ठिकाणी नंदराजाच्या वाड्यामध्ये होता. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. नंदराजा वेगळा, नंद वेगळा आणि उपनंद वेगळा. ते मला 3 नंद होते का? हो, नंद, उपनंद आणि नंदराजा. पण मला एकाचं वर्णन करायचं आहे. 9 लाख ज्याच्या घरी गाई आहेत त्याला म्हणतात नंदराजा. त्याला म्हणतात नंदराजा. 9 लाख त्याच्या घरी गाई आहेत. भगवंतांनी त्या ठिकाणी म्हणतात अवतार घेतलेला आहे. एवढा मोठा सोहळा पार पाडला भगवंतांनी आपल्या नंदराजाने भगवंताचा. रामकृष्ण गीती गा टाळ चिपळे वाजवी छंदे आपुलिया नाचत निजे घेऊन फिरत गा. सर्व गोपगोपींनी नंदराजाचा म्हणता भगवंताचा सोहळा अपूर्व असल्या प्रकारचा पार केलेला आहे. साधू संतांनी अगदी प्रमाणाने सिद्ध करून सांगितलेलं आहे. गड्यानो राजा किर झाला, गळ्यानो राजा किरे झाला, गळ्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बेसला, कृष्ण सिंहासनी बेसला, कृष्ण सिंहासनी बेसला. गळ्यानो राजा किरे झाला, गळ्यानो राजा किरे झाला. सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. आवा मोहरी गोंगडी आम्ही खेळू यमुना खडी. खेळू यमुना तडे. राजा पाऊला देऊ राजा पाऊला रवुडी. कृष्ण अवतारे करी गळ्यानो राजा किरे झाला, गळ्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान परमात्मा सिंहासन विराजमान झाले आहेत. फार मोठ्या थाटामाटा सोहळा केला. भगवंतांनी केला विचार थोडक्यात. पुढेही बहुत करणे आहे. हे अवतार कार्य आपली एवढ्या करताच आहे. यदा यदा धर्मस्य परित्राणाय साधूनाम भक्ता राखे पायापासी दुर्जनासी भक्ताचं रक्षण दुष्टांचा संहार अधर्मीय लोकांचा नाश. धर्म लोक म्हणतात धर्म जे धर्मधीर लोक आहेत त्यांचं म्हणतात शेवटी रक्षण करणं हे धर्माचं रक्षण करणं आपलं काम आहे. तेवढ्या करता आपलं अवतार कार्य आहे. इथं बसून चालणार नाही. पण शेवटी भगवंताने पुढे पाय टाकलेला आहे. एकल्याचा नव्हे खेळ आणि म्हणून मेळ मिळविला. एकट्याचं कार्य नाही बरं हे. एकट्याचं कार्य नाही. एवढा मोठा 7 दिवस सारखा सप्ताह चालतोय. एकट्याचं कार्य आहे काय? नाही. संघटना गावाची कायम आहे. खेडीमेडीची संघटना आहे. गुन्ह्या गोविंदाची संघटना आहे. आणि देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे एका सिद्ध महात्म्याकरता सटतात. हिच्यामध्ये कोणाचा काही स्वार्थ नाही. कोणी मानपानाची चाट पाहत नाही. म्हणून संपूर्ण एवढा मोठा आनंद या पळसोळ्यामध्ये येतोय. यांची संघटना बिघडू द्या. एका क्षणात सत्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. ठल विठ्ठल. मी दिवस बोललो नाही, फक्त क्षण बोललो. एका क्षण लागते संघटना बिघडली की. आज म्हणता महासिद्ध महाराजांची कृपा या गावावरती. या सर्व लोकांची संघटना कायम आहे. म्हणून एवढं मोठा संघटित कार्य खऱ्या अर्थाने होऊ शकते. नाही तर एकल्याचा नव्हे खेळ. हा खऱ्या अर्थाने एकट्याचा खेळ नाही. एकटा कीर्तनकार काय करणार आहे? हो, एकटा कीर्तनकार काही करू शकत नाही. एवढे मोठे आपल्या रामायणाचार्य महाराज या ठिकाणी आपण 7 दिवस आणलेत. त्यांना व्यासपीठावर बसून दिलं. मंडप टाकेला आहे. त्यांच्या पुढे ऐकले कोणीच नाही. काय सांगून तो बुवा? काही ना काही ऐकणारे पाहिजेत. सजावट पाहिजे, आदर पाहिजे, प्रेम तितकंच पाहिजे, टाळकरी पाहिजेत, वाजवणारे पाहिजेत, म्हणणारे पाहिजेत. अरे वाल्याशिवाय लग्नाला शोभाच नाही. ठल विठ्ठल. यानं अमळनेरचा बँड माझ्या आणलाय तर आपण 40 गावचा घेऊन या. हा आपला आगाऊ पण आहे. आपला काय हे पैशाची धुंदाण आहे, पैशाची मस्ती आहे, हे पैशाचं प्रदर्शन आहे. पण शेवटी वाजा असल्याशिवाय नाही तर पहिले लग्न कोणते लागत बाबा?
हं? मंगल वाद्याशिवाय लग्न नव्हते, गुरुवाचं वाद्य असल्याशिवाय लग्न लागत नव्हते. खरी परिस्थिती अशी आहे. आता पुढे वाद्याची गरज पडणारच नाही केशव पाटील, तुम्ही काळजी करू नका. वाद्याची गरजच नाही. तो तबला आणि ही पेटी ठलव ठलव. तुला गरज असली तर तू पेटी वाजवत बस, पण शेवटी म्हणता हा जर पुढे गेला तर शेवटी तबला तू वाजव. कोण वाजव? आता काय सर्वच खुल्लं करून सांगू? आज शेवटी परिस्थिती तीच झालेली आहे. सांगायचं तात्पर्य एकच, वाजायचं कामच शेवटी शिकलं राहत नाही. वाजंत्रीच्याशिवाय लग्नामध्ये शोभा नाही, तसं टाळकऱ्याशिवाय सप्तामध्ये आनंद नाही सज्जनो. म्हणणारे, वाजवणारे, गाणारे पाहिजेत त्या ठिकाणी, तरच किंवा म्हणता आनंद वाटतो. तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि गदा रोळी आनंदी. एकट्याचा म्हणता येईल शेवटी, तो एकट्याला तुम्हाला आम्हाला पहारा देता येईल. काय देता येईल? पहारा देता येईल. पण तुम्हाला आम्हाला हा आनंद भोगता येत नाही. भगवंताने विचार केला आपल्याला कार्य करायचं आहे, पण मलाही कार्य करता येतं. आहे शक्ती माझ्यामध्ये, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती माझ्यामध्ये आहे. पण माझ्या एकट्याच्या कार्यामध्ये आनंद येणार नाही. म्हणून मला कार्य जे करायचं आहे तर सर्वांना घेऊन कार्य करायचं आहे. माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण. निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, निवडा माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून. कोण कोण माझं गडी आहे? हात वर करा. देवाचं गडी होण्यात आनंद आहे. माणसाने गडी व्हायचं असेल, देवाचं गडी व्हाव. काही नाही, फक्त 8 दिवस, आता 8 दिवस राहिलेत. पुढे 16 कोणाचा येणार आहे? आईसाई मुक्ताईंचा 16 येणार आहे, महाशिवरात्री यात्रा 16. काय तिथे आपण खऱ्या अर्थाने सर्वांनी लगन बिगन सांगून का बरं? आलो असतो बुवा, पण लग्न होतं. काही काही लोक चहा पाजून बुवाला घराच्या बाहेर काढून देणारे फार हुशार असतात. ठलव ठलव ठलव. मी तुम्हाला असं विचारतो, 2 लाखाची जोडी आणली, खिल्लारी जोडी, पांडी जोडी बांधली त्या ठिकाणी. सर्व गाव पाहिले, सर्व गाव पाहिले. फक्त एकच महिना पहा तुम्ही. एकच महिना पाहिल्यानंतर दुसऱ्या महिन्यात जर गेला तर जोडी ओळखू येत नाही. जोडी आहे कितीची? 2 लाखाची. 2 लाखाची जोडी दुसऱ्या महिन्यापासून तर ओळखू येत नाही. आणि देवगईला सोडलेला म्हणतात त्या ठिकाणी तो मारुती बुवाला सोडलेला आख्या, मारुती बुवाला सोडलेला आख्या. महिन्याने पाहा तसाच, 2 महिने पाहिला तरी तसा, 6 महिन्याने पाहिला तरी तसा. नो टेन्शन, कोणत्या गोष्टी फिगरच नाही, टेन्शनच नाही कोणाची घ्यायचं. आता हे जरी खुट्याला बांधलेलं आहे, रोज ढेप खायला जरी आहे, शेंगदाणे खायला आहेत, गुई खायला येईल, पण तरी पायसान तर वाढत चालले. हा पठ्या, हा कोणाचा गडी आहे? हा कोणाचा गडी आहे? म्हणून लोक म्हणतात बुवा लोक फार तमुरू दिवसाच गड्या. काही काही इतके की त्याला त्याला उठायचं, त्याला उठणं होत नाही. ठलव ठलव ठलव. फार मजा बुवा लोकांची. देवाची गडी व्हा. देवाची गडी होण्यात खऱ्या अर्थाने आनंद आहे. तो मारुती बुवाचा आख्या असतो, त्याची जागा ठरली असते मारुती बुवाचं अंगण. टापाय कोणाची उठून देईल? साथ तुझी गरज असेल गाडी तू खाली घेऊन चालला जाय. अंगण माझ्या बापाचं आहे, तुझं अंगण तुझ्या बापाचं नाही. आता वास्तू गाव तुमचं, मारुती बुवा तुमचा, अंगण तुमचं. बैल सोडला तिसऱ्यानं, पण शेवटी सत्ता गाजवते कोण? उठते काय तो? नाही उठू शकत. आणि तुमची ताकद नाही त्याला उठवण्याकरता. का? हा मारुती बुवाचा आहे, मारल्याशिवाय राहणार नाही. कारण हनुमंताचा गदा तयारच आहे. सप्त येते चिरंजीव. हा अजून गदा चिरंजीव आहे, अजून गदा चिरंजीव आहे. खरी परिस्थिती अशी आहे. बरं, रात्री 1 वाजला, भूक लागली, उठला पठ्या. गेलं केशव पाटलाच्या अखरामध्ये. चांगला गहू खाल्ला, हरभरा खाल्ला, चांगला पोट भरून जेवण केलं पद्धतशीरित्या. आला अंगणामध्ये. बरं दिसला यांना आख्या. हाणतील हे? हाण्याची सोय नाही. का?
तुझी हाणण्याची ताकद नाही. वावर कोणाचं आहे? माझ्या मालकीचं वावर आहे, माझ्या मालकाचं वावर आहे. कोणाचं? मी आहे कोणाचा? मी त्या विश्वाच्या मालकाचा आहे. वावर माझा आहे, हक्क तुझा नाही. हाण्याची सोयच नाही त्याला. शेवटी तो दोन्ही माल खातो त्या ठिकाणी, घर गप्प बसतो त्या ठिकाणी. यांच्या पुढे पाहसान तर शेवटी वायल कुठे पडेलच आहे. कोणा पुढे? 2 लाखाच्या बैलजोडी पुढे. मी कशा का तेवढं मोठं प्रपंच केलं आहे? व्हायचं असेल तर गडी देवाचं व्हा. तुम्ही आपण प्रपंचाची गडी होतोय, रडत रडत तुम्ही आपण म्हणतात सारखे आपण दिवसभर रडत असतो. देवाचे गडी झाल्यानंतर म्हणतात जीवनात खऱ्या अर्थाने या गोष्टीला आनंदाला पारावार राहत नाही. म्हणून देवाचं गडी व्हा. काही भागामध्ये भाषे वेगवेगळे आहेत. तुम्ही कोल्हापूर भागामध्ये जा, विचाराच्या माऊलीला, भाईसाहेब आपले म्हटले मालक घरी आहेत का? आतून आवाज येतोय, आमचे गडी घरी नाहीत. मालकाला काय म्हणतात? आमचे गडी म्हणतात. मालकाला गडी म्हणतात. अजून पुढे चला, मालक तुमचे घरी आहेत का? म्हटलं आमचे गोसावी घरी नाहीत. गोसावी नाम मालक, मालकाला गोसावी देखील म्हणतात. अजून पुढे या, म्हटलं का मालक घरी आहेत का? म्हटलं आमचे स्वामी घरी नाहीत. स्वामी म्हणजे मालक. अजून पुढे या थोडं जवळजवळ औरंगाबाद भागामध्ये, म्हटलं तुमचे मालक घरी आहेत का? म्हटलं आमचे नाथ घरी नाहीत. नाथ म्हणजे मालक. आणि आपल्याकडे विचारलं, म्हटलं मालक घरी आहेत का? बोला ना पुढचं. नाही हां बरं, तुम्ही इतकी मदत करत नाही. हरिभूमी थकून गेलो ना. विचारा, म्हटलं बाई बुवा कुठे गेले? म्हणजे ते मेले. म्हटले कीर्तनात. कुठे मेले? ते काय म्हणतात? आपल्या कोणता शब्द आहे? मेले म्हणजे ते म्हणजे काय होतो? मालकच. गडी म्हणजे मालकच. शेवटी स्वामी म्हणजे मालकच. गोसावी म्हणजे मालकच. खरी परिस्थिती अशी आहे, व्हायचं असेल तर गडी माणसाने व्हायचं असेल देवाचं व्हा. देवाचं गडी होणं सज्जन आनंद आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात माझे गडी कोण कोण? बोला बघू. म्हटले आव्हान करतात, कोण कोण माझं गडी आहे? निवडा भिन्न यातून. मलाही माहिती आहे तुम्ही सर्वजण होणार नाही, सर्वजण तुम्ही होणार नाही. खरी तर परिस्थिती, एक 80 वर्षाचा माणूस आला म्हणे बाबाजी मला आता माळ घाला. मग तू लाकडं 2 दिवसांनी जातील, माळ घालून करतं तरी काय? 70 वर्षाचा 80 वर्षात थेरडा झालाय तो माळ घालून करतं तरी काय? वास्तू 1 ते 25 पर्यंत म्हणतात, त्या ठिकाणी 50 पर्यंत माळ गळ्यामध्ये घालायला पाहिजे. खरं तर असं आहे, मुलगा झाला रे झाला की आपली म्हणतात जन्मता बरोबर पहिली गुरु कोण असेल तर आपली आई. ठलो बेठालो बेठालो. तिनं तिच्या पाळण्यामध्ये म्हणतात आपल्या मुलाला माळ घालावी. कुणाला? पहिली गुरु म्हणतात आई. आपल्या घरामध्ये आई. आता या मावशीच्याच गड्या म्हणतात सोनं मावत नाही, माळीचा पत्ता नाही. सोनं मावत नाही, माळीचा. आता तिला सोन्याचं वजन होत नाही, तिला माळीचं वजन झाल्याशिवाय. खरं सांगा, ही पोराला काय माळ घालणार आहे? हे माय पोराला काय माय घालीन त्या ठिकाणी? शेवटी माळ काय घालणार आहे? संस्कार घरामध्ये असतात. मी कशा का एवढं मोठं प्रपंच केलं आहे? नाही सर, टेन मार्क आहे हा. देवाचं गडी व्हा. देवाचे गडी होण्यामध्ये खऱ्या अर्थाने फार मोठे आनंद आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात माझे गडी कोण कोण? चला म्हटले माझ्याबरोबर. पिंद्या सुद्धा वैजा वाकड्या सर्व गोपाळ होते त्या ठिकाणी. पण भगवान सांगतात त्या ठिकाणी तुम्ही या, माझ्याबरोबर या. माझी तुम्हाला अशी जबरदस्ती नाही, तुमची इच्छा असेल तर या. पहा काय गंमत आहे. अभंगात फार मोठी मजा आहे. आता मी अभंगात शिरतोय, काळजी करण्याचं काही एक कारण इकडे तिकडे पाहू नका कोणी. अजून पुढे काले कीर्तन म्हणजे मारुती बुवा शेपूट आहे. तुम्ही किती आसनं फेरा, पण सुट्टी नाही, उठायचं नाही. ठलो विठ्ठलो विठ्ठलो विठ्ठलो. एक जण जर कोणी उठलं तर मी कीर्तन संपवलं. फार मोठा आनंद आहे. एक माझी जबरदस्ती तुम्हाला नाही, तुमची इच्छा असेल तर या. काय इच्छा असेल तर ती या तुम्ही माझ्याबरोबर. माझी जबरदस्ती तुम्हाला नाही. गडी तुम्ही व्हा माझे नाही असं नाही, पण माझ्या मागे तुम्हाला जे बोलावतो माझं काम करण्याकरता, तुमची इच्छा असेल तर या. पण तुम्हाला यायचं असेल, शब्द वापरला त्या ठिकाणी, तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे या. अभंगाच्या पहिल्याच्या
चालीमध्येच म्हणतात, चाल म्हणताना जोर देऊन अभंगाचं दर्शन घडवून देणारे गजानन बाबा आहेत. याला तरी कुठं माणसाने जोर द्यायला पाहिजे हे समजायला पाहिजे. या येसाल तर या, तुम्हाला यायचं असेल तर या, पण कुठं या? अवघे माझ्या मागे मागे. माझी जबरदस्ती नाही तरी शब्द वापरला. याल तरी या तुम्ही, पण शब्द वापरला त्या ठिकाणी तर या. शेवटी तुमची खुशी असेल तर या, इच्छा असेल तर या, पण एक मेन बाजू लक्षात ठेवा, अवघे माझ्या मागे मागे एक एक येऊ नका. मी तुमच्याकरता साधं बोलतोय, मी तुमच्याकरता सर्वसाधारण तुमच्या भाषेत बोलतोय. एक एक माझ्या मागे या, अवघे माझ्या मागे मागे, एक एक येऊ नका, अवघे मिळून माझ्या मागे या. तुम्हाला यायचं ना माझ्याकडे, अवघे मिळून या. मी का म्हणतो असं? तुम्ही एक एक जर आला तर इतरांना संशय येईल. कळली माझी भाषा? तुम्ही एक एक आला तर इतरांना संशय येईल. काहीतरी गोड बंगाल दिसते केशवरावचं बुवाचं, म्हणून असं बुवा तो एकटे गेले, बुवाने एकट्याला बोलावलं. घेणं नाही देणं नाही, घेणं नाही. इनाकारे म्हणतात संशय लेवा, संशयाने घोर अनेक नाही पाप थोर, हा विनाशाची वाघून प्राणी अशी. लगेच संशय माणसाला इतका वाईट आहे हो, कठीण आहे. हा काहीच नाही, फक्त कानात इतकं सांगते, कुणाला सांगू नको, इतकंच नुसतं कानात बोलते. हा तू इतकं रण मासते त्या ठिकाणी खुणावर पाळी येते. काय ते इतके संशय वाईट आहे. हा शेवटी काही नसते त्या ठिकाणी, रामराम श्यामश्याम असतोय, रामराम श्यामश्याम असतोय. आता मी जास्त वाढवत नाही, सिग्नल पडला, मी थकून आलतो. खरी परिस्थिती अशी आहे, पण हे अंगण असं आहे की किती म्हणतात त्या ठिकाणी मरकट बुवा असला तर तो या ठिकाणी उंचावल्याशिवाय राहत नाही गजानन बुवा. या अंगणाचं वैशिष्ट्य आहे. ठलव ठलव बरं. 5-7 वर्षापासून दररोज कॉलेज कीर्तन म्हणतात, दरवर्षी कॉलेज कीर्तन कोणते विषय सांगता नाही रे भाऊ. आहे कुणाला अभ्यास करण्याकरता असं पुस्तक बोलणे असं वय. खरी परिस्थिती सांगावं तर काय सांगावं शेवटी, पण काही नाविन्य जे प्राप्त होत आहे अंगणामध्ये, या जागेचं पावित्र्य, या महात्म्याची कृपा. ठलव ठलव एकामेकाविषयी संशय येऊ नये म्हणून अवघे मिळून माझ्या मागे या. अवघे माझ्या मागे मागे, अवघे आला तर शेवटी अवघं कार्य करता येतं. एकेकाला कार्य करता येत नाही. अवघे आले तर सर्वांना वाढता येतं. एकेकाला तर शेवटी वाढणाऱ्यांच्या जीवावर येतं. हे सर्वच बाजूला तुम्ही त्या ठिकाणी लावा. म्हणून अवघे माझ्या मागे मागे. पेन्या म्हणतो देवा अवघे मिळून तुझ्या मागे आम्ही जर आलो त्या ठिकाणी, तर शेवटी म्हणजे तुम्ही करणार तरी काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे मनाला तो वारी, पुरे मनाला तो वारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पेंदा म्हणतो देवा अवघे मिळून तुमच्या मागे आम्ही आलोत. नाही असं नाही. पहिले सांग काम काय, पहिले काम कोणतं आहे? तू आम्हाला सर्वांना आमंत्रण दिलंय, आम्ही तुझ्या म्हटल्याप्रमाणे आलो. काय काम? काय काम? म्हणे कंसाचा वध करायचा आहे, पुतना मावशी मारायची आहे, मोठमोठे बलाढ्य राक्षसांचा प्राण घ्यायचा आहे. पण म्हटले कार्य देवा हे करत असताना भूक लागली तर हे कार्य करण्याच्या आधी मी तुम्हाला जेवण देतोय. आजी देतो पोट भरी. आधी पोटभर जेवण करा, नंतर पुढचं कार्य करा. म्हटले मला ती पुढे जायचंच नाही तिकडे, ते पुढचं कार्य मलाही करायचं नाही, तुम्हाला त्याच्यात काय तर गरज राहिली नाही, कारण की काला येऊन पडलेला आहे. धावते सांगायचे एवढ्या करता आजी देतो पोट भरी. तुम्हाला इतकं देतो खाण्याकरता, पोट भरस तर ते तुम्हाला देतो, नाही म्हणूस तर तुम्हाला खाण्याकरता देतोय. पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी. खरं सांगा बरं, अजून आपलं पोट भरलं काय या 7 दिवसात? हां, पोट नाही भरलं आपलं अजून. खादलेची खावी वाटी, भेटले भेटे आवडी. एवढं मोठं रामायण ऐकलंय, कथा ऐकली, काकडा ऐकला, महाराज लोकांचं भजन ऐकलंय, दिंडी सोहळा ऐकलाय, काल्याच कीर्तन ऐकून आलात, साथी कीर्तनकार पालथे केले ऐकून, पण तरी आपलं पोट भरलं काय? आताही शेवटी म्हणतात तुम्ही तरी उडदाची डाळ भाकरी खासान, तरी शेवटी सकाळी खादलेची खावे वाटे.
शेवटी खावंसं वाटतं माणसाला त्या ठिकाणी. आजी देतो पोट भरी, आणि हे खाणं असं आहे, भगवान तुम्हा आम्हाला तो देणार, पुरे म्हणालो तो वरी. पुनरपी तुम्हा आम्हाला जीवनात म्हणता खाण्याचं काम पडणार नाही, खाण्याचं काम पुन्हा पडणार नाही. पण पेंद्या एक गंमत आहे, मी तुम्हाला पोटभर खाण्याकरता देतो आहे, प्रश्नच नाही म्हटले. मी त्या शब्दाला जागृत आहे. पण जे आपल्याला खायचं आहे, जे खाण्याचं आहे, ते या पद्धतीने आपल्याला मिळवायचं आहे. ते मिळवण्याकरता हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट. कोणाशी न बोला, आजी देतो. जे आपल्याला मिळवायचं आहे, जे तुम्हाला मला खाऊ घालायचं आहे, ते या पद्धतीचं खाऊ घालायचं आहे. पेंद्यामध्ये देवा खरंच आहे. बाकी लोक म्हणतात देव फार हुशार आहे, म्हणजे उगीच म्हणत नाही. चतुरा तू शिरोमणी, देवा तू फार चतुर आहेस. बरं देवा तू फार चतुर आहेस म्हटले. खरी परिस्थिती अशी आहे, बुवा लोकांसारखी कोणतीच जात चतुर नाही, कीर्तनकारासारखी कोणतीच जात चतुर नाही. बरं कीर्तनकार 12ही महिने लोकांच्या घरी खातात, पण कोण्या कीर्तनकारांना आजपर्यंत पंगत उठवली पाहिजे ना मग सांगा. काही काही तर असे बहादर आहेत म्हणून ते खायला देत नाही, इतके बठर आहे. असं वाटते यायले धोब्याच्या पानवठावर न्यावून सरळ खरं आपटा खाली. म्हणूनही पंगत देत नाही, म्हणूनही जेवण देत नाही. अख्खा म्हणता 12 महिने लोकांच्या घरी खातात, पण कोणातरी कीर्तनकाराने पंगत उठवली काय? ऐकलं तुम्ही कधी? हो मी ऐकलं काय? त्याला वेळ नसतो. मानू नको, बरं आहे तू चांगलं रोखणं. पेंद्याला असं वाटलं देवा खरंच तू हुशार आहेस. मला असं वाटलं तुझ्या घरी पंगत आहे का? काय म्हणतो पेंद्या, तुझ्या घरी पंगत आहे का? नाही नाही, आपल्या लोकांच्या घरी जायचं आहे, आणि जे मिळवायचं आहे ते या पद्धतीने मिळवायचं आहे. काय मिळवायचं आहे? दही, दूध, तूप, लोणी, हे तुम्हा आम्हाला चोरी करायची आहे. आ चोरी तू यद्दता तत्ती श्रेष्ठ, आणि तत्त्वे देवे इतर जन. हा येथे वडील जे करते त्या नाम धर्म ठेवी. कृष्णा जगाचा मालक तू म्हणतोयस, आणि तू चोऱ्या करतो, लोक तुला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. अरे म्हटले पेंद्या लोकांना कोण घाबरते? कोई कुछ भी कहे, कोई कोई कुछ भी कहे, हम है सो है. हाती चले बाजार तो कुत्ते भोगते हजार, कुत्ता भोकवा आहे तो भोकवा दे. लोक म्हणतात त्या ठिकाणी भोगण्याचं काम करतात, आपण आपलं चालण्याचं काम करावं. ठलो विठ्ठल विठ्ठल. ज्यांना काही मान मिळत नाही ते भुकल्याशिवाय राहतच नाही. कुत्रे जर भुकण्याचा स्वभाव सोडत नाही, कुत्रे नाही लक्षात, कुत्री भुकण्याचा स्वभाव जर सोडत नाही, तर आपण आपलं कार्य करण्याचा स्वभाव का सोडावा? आपण आपलं कार्य म्हणतं कसं करता सोडावं? खरी परिस्थिती आहे. म्हणून हत्ती चले बाजार तो कुत्ते भुकते हजार. मी नेहमी करता सांगत असतो, जास्त विश्लेषण करत नाही. हत्ती, झाड आणि नदी, या 3 गोष्टीकडे पाहून माणसाने जीवन जगावं. माणसाच्या गाडीचा ॲक्सिडेंट होत नाही. खरी परिस्थिती असे तू म्हणाल मला हे असं कसं, हे पुढच्या वर्षी पाहू. ठल बेठाल बेठाल. हो इच्छा असेल तर, इच्छा असेल तर, नाही लक्षात. हां इच्छा असेल तर, जबरदस्ती नाही. तुम्ही म्हणसान बुवानं पुढच्या वर्षी आम्हाला बांधून घेतलंय. ठल बेठाल बेठाल. आता खरी तर परिस्थिती अशी आहे, मला कीर्तन करण्यापेक्षा कीर्तन ऐकावंशी वाटतं. अरे भाऊ कीर्तन ऐकावंशी वाटतात. सांगण्याकरता आता आपण शिल्लक राहिलो नाही, माणसाने ऐकावं. आजपर्यंत ऐकलं नाही. 1971 पासून कीर्तन करून राहिलो, पण अजून करायचं तर किती करायचं, करायचं तर किती करायचं. खरी परिस्थिती अशी आहे, माणसाने असं जीवन जगावं. शेवटी प्रापंचिक जीवनामध्ये असं काही जीवन जगावं की पोऱ्याने आपल्या कमरेची किल्ली तोडून घेऊ नये. कळलं माझं बोलणं? कळलं बोलणं की नाही? म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्यात, आणि ते मनपापुरत्या वाजवल्यात. मला माहिती आहे तुम्ही घरी गेल्यानंतर तुमची किल्ली सुटणार नाही. अजून काही काहीच्या कमरेने किल्ले आहेतच. बरं मी 56 किल्ल्या काढतो बट या मंडपामध्ये आता कमरेच्या.
नाही असं नाही. पोराईने आपली किल्ली तोडण्याची पाळी बापावर येऊ देऊ नये, तशी परिस्थिती आहे. कीर्तनकाराने कधी खुर्चीवर बसेपर्यंत पाळी येऊ देऊ नये. ठल विठल 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 विठल. दही दूध तूप लोणी चोरायचं म्हटलं कृष्णा आपल्या पेंद्या. आणि म्हटलं बाबा दही दूध चोरायचं कुठतरी. म्हटलं आपल्या गोकुळात दही दूध चोरी आपल्याला करायची. अगदी थोडक्यात पाहते गवळणी तेव्हा ती पाराची दुधानी म्हणती नंदाची अपोरे आजी चोरी केली खरे. मी तुम्हाला जे सांगतो, जे तुम्हाला पोटभर खाण्याकरता देतोय, हे तुमच्या म्हणतात तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर तुमचं पोट रिकाम असायला पाहिजे. कामक्रोधे केले घर रीते, या पोटामध्ये भयंकर माल भरलेला आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार शरीररूपू हे विकारांनी भरलेलं आहे सर्व. हे आधी रिकामं कर आहे. नंतर मी जो माल देणार तो माल त्या पोटात बसल्याशिवाय राहणार नाही. आणि तो पटभर तुम्हाला मी देतोय. हैगे मात्र करणारी कंजूशी माझ्याजवळ नाही. पण आधी याचा त्याग करा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका जे भगवंताला द्यायचं आहे गोपाळांना घ्यायचं आहे ते मिळवण्याकरता दुसऱ्या दिवशीपासून झाली सुरुवात. पहा ती गवळणी तेव्हा ती पारथी दुधानी म्हणती नंदाची अपोरी आजी चोरी केली खरे. ती म्हणते माझी दुधानी पालती, ती म्हटली माझी पालती, ती म्हटली माझी पालती. प्रत्येक गवळूंचे गाराणे सारखे यायला लागलेत. म्हटली यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. आणि या कामकरी धंदा या गोकुळात राहावं का जावं म्हटले आम्ही. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. सांग म्हटले आम्ही गोकुळात राहावं का जावं म्हटले. हा मुलगा आमच्या घरी येतो म्हटले तुझा, वाटेल तेवढे प्रयत्न करतोय, चोऱ्या करतोय, खोड्या करतोय. बरं चोरी केली ठीक आहे, खोडी असं करतोय. पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ देवणी, गाठबाई कोणाशी सुटेना, हागेबाई कोणाशी आवरेना, इतका सारखा हा खोड्या करतोय. अरे काला तिळ गोळा करा, काला तिळ गोळा करा. विठ्ठल 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 दररोज आमच्या घरात त्या ठिकाणी येतोय हा. यशोदी एक म्हातारी सांगायला लागली, एक गवळण सांगायला लागली. म्हटलं माझ्या घरी आलाय, दही दूध फस्त केलंय, उन्हाळ्याचे दिवस होते, माझा सासरा निवांत खाट टाकून झोपलाय, नेमकं माझ्या घराचा डेरा घेतला. म्हटले परवा मुचे घरा आला, धारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा आणि फोडीला सैरा त्यावरी. माझ्या सासरीच्या थोबाळावर डेरा फोडला. म्हटले खरं तसंच आहे. देवाच्या आळवा आलं, काय देवाच्या आळवा आलं की तोंडावर डेरे फुटल्याशिवाय आणि तो फोडतोच. ठल विठल विठल निश्चितच म्हटले त्या ठिकाणी परवा माझ्या घरी आलाय आणि माझ्या सासरेच्या थोबाळावरती डेरा फोडून निघून गेला. म्हटले यशोदे काय सांगू तुझ्या मुलाच्या खोड्या. आमुच्या सुना भोगी सी 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 असं बरंचसं वर्णन त्या ठिकाणी आपलं केलेलं आहे. हा साधा नाही म्हटले. हा एक गवळून सांगायला लागले. म्हटले ए कृष्णा माझ्या घरी ये, तू कसा देवदूत फस्त करतोय मी बघते म्हटले तुला आता. शेवटी त्या ठिकाणी आता खास खोदोनी तुम्ही आता लपवा दुधानी. नामदेव महाराजांची गवळण आहे. खास खोदोनी तुम्ही आता लपवा दुधानी. वारकरी संपादामध्ये पांचपणा शिरलाय. खेपक गवळणी शिनमाच्या चाली त्याच बुवा लोकांनी उताळा आलाय. ठल विठल पांचपणा शिरलाय. गवळणी वाचते तरी कोण. एक एक गवळण 18 कळव्याची गवळण आहे. आमूलाग्र परिवर्तन होते. मी तर नेहमी करता सांगत असतो माझी लायकी नाही गवळण शब्द उच्चारण्याची. या जन्मात तरी मला ते लायकी भेटणार नाही. काय गवळण शब्द साधा नाही. हा काही काही म्हणता इतका पांचपणा करता कीर्तनकार लोकांचं मनोरंजन करण्याकरता चाल राधे चाल, चाल राधे चाल. कुठं चाल तुझ्या मयात निघाले. मूर्खाचा पैसा लुच्याची खुराक. त्याले बुवा सापडत नाही, गावाले बुवा सापडत नाही आणि या बुवाले गाव सापडत नाही. ठल विठल विठल स्वतःच्या स्वार्थापोटी समाजाचं मनोरंजन करण्याकरता धिंगाणा चाललाय सर्व. अशी परिस्थिती आहे. एक एक गवळण घ्या, आमूलाग्र परिवर्तन होते माणसाचं, आमूलाग्र परिवर्तन होते.
मगाशी आमचा विषय झाला आहे आमच्या आगलावी महाराजांचा आमचा. त्यांना एक महात्मा भेटला आहे मार्गक्रमण करता करता. तो महात्मा म्हणतो तुला जर भारतात मोठं व्हायचं असेल फक्त तू शेवटी नाट पाठ कर आणि नाटावरती व्याख्यान दे म्हटले त्या ठिकाणी सर्व भारत तुला डोक्यावर घेऊन असल्याशिवाय राहणार नाही. हे शेवटी काय ताकद आहे साधूच्या अभंगामध्ये, काय ताकद आहे. पण याचा विचार करते तरी कोण. लोक म्हणतात म्हटले केशव पाटील सप्ताह केला तुम्ही काल्याच कीर्तन झालं पण मजा नाही आली. काय मजा नाही आली म्हणून देन त्या बोवाले साडी नेसून देन रातभर नाचायला लाव. ठलो विठालो कीर्तन भजन लोकांची मनोरंजन झाली अलीकडच्या काळात. काय झालं मनोरंजन झाली खरी परिस्थिती अशी आहे. तेवढं गेल्याशिवाय म्हटले पोहाचं कीर्तन रंगलंच नाही म्हटलं या ठिकाणी. आपण किती अध्यात्म उगा किती अध्यात्म उगल्यानंतर लोकांनी त्या गोष्टी पटवू शकत नाही. सांगायचं तात्पर्य एकच शेवट त्या ठिकाणी म्हणता इतका छळ इतका आपल्या त्रास झाला इतका त्रास झाला गोपिका संपूर्ण त्रासल्यात आणि नंदराजाच्या वाड्यावरती गेल्यात. म्हटलं यशोदे तू काही म्हणता आमच्याकडनं ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने सहन होत नाही. आम्ही फार फार प्रयत्न केलेत. मी तर माझ्या घरामध्ये कमरेत का खड्डा खोदला आणि दुधाने लपवली. हा कृष्ण कुठून आला वरच्या वरी लोणी खागोनी गेला घुमघुम करती डेरे घुमती आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलती. आणि जसं तर तसा माठ ठेवलाय म्हटले कृष्णाने तुझ्या. काय सांगावं या लागवं याचं. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. हा कमी नाही बाबा तुझा हा. सांग म्हटले यशोदे आता काय करायचं तर काय करायचं. शेवटी गाराने घेऊन घ्या तर काय म्हटले गवळणी नो तुम्ही 12 घरच्या 12 जणी पडल्या आणि तो एकटा पडला. भाळ सगुण गुणाचे ताने ग. माझा कृष्ण कसा आहे काना आहे गोजूर आहे. हा चोरी कसा करेल याला माझं अंगण मोडता येत नाही. हा चोरी कसा करणार. म्हटलं यशोदे तुला वाटते असं पण हा तुझा कार्टा कमी नाही बरं. तुझं कार्ट बंद कर बिलिंदर आहे म्हटले. सर्व गावात चक्कर मारून पहिले तुझ्याजवळ येते. म्हटलं तुला माहिती नसते तुला माहिती नसते म्हटले त्या ठिकाणी. गवळण सांगते म्हटले ए यशोदे सांगायला लागली. गवळीने बोलू नका माझ्या घरला येतं माझ्या पोरला बोलताय. तुम्ही 12 घरच्या 12 गे आळ घेता शारंग धरा गे. तुम्ही गोकुळच्या नारी वाटेल तो बोलायला सुरुवात करा. लटकेची आळ घेता गे गोकुळच्या नारी. किती बोलायला सुरुवात केली त्या ठिकाणी यशोदा मातेने. सांगायचं तात्पर्य एकच शेवटी म्हणता हताश झाली. सांगितलं कृष्णा आता गावात मात्र राहायचं नाही. तुझे गाराणे भयंकर वाढलेत माझ्याकडनं ऐकवल्या जात नाही. म्हटलं आई तूच काय सांगतेस माझे कार्य संपलं आता. गोपाळानं बोलावलं. म्हटलं ए गोपाळ हो आपलं प्रमोशन झालंय ड्युट्या बदलल्या प्रत्येकाच्या. आता उद्या सकाळी म्हटले 7 वाजतापासून प्रत्येकाने आपापल्या गुरुगाई सोडा म्हटले त्या ठिकाणी. सज्जनो भगवंतांनी गुडघे इतकं धोतर जोडा नसलेत धोतर नेसलेत. पायामध्ये फटकली घातली डोक्याला मुंडासा बांधला खांद्यावर कांबळ घेतली हातामध्ये काठी घेतली. आई म्हटले तुझ्या म्हणण्याप्रमाणे उद्या जाईन मी राणा. सवे घेऊन गोधना. भगवंतानी गाई सोडल्या सज्जनो फार मोठा आनंद आहे बरं. गाई सोडल्या शेवटी त्या ठिकाणी भगवान सांगता आई लांब गेल्या गाईच्या झुंडा यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. माझ्या गाई लांब गेल्यात लोकांच्या रानात जर गेल्यात तो लोक मला बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गाई मागे गुराखी बरा. कळलंय गाई मागे गुराखी बरा. याच्या बोलण्यात फार मोठं तथ्य आहे माझ्या. ठलो बेठालो बेठालो गाई मागे गुराखी जर नसला तर गुरं मोकाट चालल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्याकरता गाई मागे गुराखी बरं म्हटले. आई लांब गेल्या गाईच्या झुंडा. आई लहानच घे गे उंडा लवकर मला करून दे ग मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जीव घाल मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल मला जीव घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी 9 चरणाची म्हणता 6 चरणाची गवळण आहे. बघून घ्या. हे जर म्हणायला लागलात तर शेवटी अजून म्हणता आपलं वरण इटल्याशिवाय राहणार नाही. पण परिस्थिती अशी आणि तुम्ही त्याच्यापर्यंत पाळी येऊ दिली बी नाही. सरे न्यारे करून आले या ठिकाणी. काय आले जो तो ज्याच्या पद्धतीनं सरे खाऊन आले बरं. हिच्यात उपाशी कोणीच नाही. कोण नाश्ता केला कोण समोसे खाल्ले कोण काय खाल्लं ती कोण शिरा खाल्ला. ये कोणी उपाशी येईल नाही. फक्त सापडेल मनुष्यानाम सहस्रेषु. महासिद्ध महाराज जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. सापडेल एखादा ठलो बेठालो बेठालो
भगवान सांगतात आई ताबडतोब तयारी कर म्हटले. वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबिरी. भगवंतानी म्हणतात त्या ठिकाणी शेवटी भगवान परमात्मा गेलेत, जेवायला बसलेत, तिथं वर्णन करावं. आई भाकर बरीच गोड झाली, बक्षुनी भूक हारपली, यशोदेने कृपा केली. माझ्या आईची भाकर किती हातची गोड आहे म्हटली या ठिकाणी. मी तृप्त झालो. म्हटलं आई मी तशी फुकाची भाकरी खाल्ली नाही बरं का. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखतो 9 लाख, गाई राखो निझली नख, यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. भगवंतानी म्हणतात यमुने तटाके गेलेत, सुंदर अशा त्या ठिकाणी काला केलेला आहे. नाना त्याचे खेळ त्या ठिकाणी खेळले, हमामा हुंबरी हुतुतू आट्या पाट्या विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी आणि खेळ खेळे यमुने तिरी. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. वखत लेन मूल नाल अबीत आहार टोक्या. आता निघाले हे तुमचं हे क्रिकेट आणि क्रिकेट. एका गावात मी गेलो, फेटा बांधला, कीर्तन उभं राहिलं, विठोबा काही करून भजने थकले. मला लागली होती लघवी, मग लघवीला जाऊन आपण कीर्तन उभे राहू. जो घरमालकाचा पोऱ्या गेला अंदर आणि त्यावेळेस चालू होत क्रिकेट. इंग्लंड भारताचं क्रिकेट चालू होत्या त्या ठिकाणी पोऱ्या बाहेर लोक निघेच ना. दरवाजा ठोकून ठेकलो. म्हटलं कोण आहे आतमध्ये. शेवटी मोठ्या मुश्किल आला. म्हटलं कारण इतका उशिकच का लागला. म्हणजे क्रिकेट चालू होतं. ठलव ठलव इतके पोरे भयान झाले सांगता येत नाही. महाराज लोक भयान झाले क्रिकेट पाहून पाहून. अलीकडचा म्हणतात त्यावेळी अलीकडचा शब्द हा क्रिकेट म्हणजे त्यावेळीची चेंडू फडी. अलीकडचा हा शब्द क्रिकेट तर त्यावेळीची चेंडू फडी. खेळ विटे दांडू पोरा खेळ विटे दांडू हा पहिला जुना खेळ आहे. सर्वांनी खेळ खेळला असेल. लगे म्हणतात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बग्गल खाणतात. कीर्तनकाराचं सहीच खेळले असेल सर्वच, पण विचारल्यानंतर कोणी कबूल देणार नाही. त्या हातभर म्हणतात तो दांडा असू एक, ती विटी असते त्या ठिकाणी. लगेच विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी. काय लगोरीचे खेळ त्या ठिकाणी खेळलेले आहेत. वखट लेन मूल नाल अबीत आहार टोक्या. या पोऱ्याला नावं माहीत नाही अजून. तुला माहीत आहे रे? नाही माहीत. तुला माहीत आहे? नाही माहीत. तुला रे माहीतच नाही. हे तुला माहीत नाही, यायले माहीत नाही, मग माहीत आहे. वा ठलव 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 ठलव. आता 6 गेले आणि 4 आले. 6 गेले बक्षीस ते मिळवतात आणि नापास आपले पोरे होतात. साहेब बरोबर काय चुकीचं आहे. बक्षीस ते मिळवतात, नापास कोण होते. पण तरी आई वडिलांना असं वाटते आमचा पोरा इतका हुशार आहे, सरा मोबाईल यायला समजते. कोणाले पण या माऊलीला समजत नाही. माऊले संपूर्ण तुला मोबाईल खाऊन टाकीन तो. कोण किती राज झाला, किती राज झाला. त्या इंग्लंडवाल्यांनी संशोधन केलं आहे साहेब. इंग्लंडवाल्यांनी संशोधन केलं आहे. जवळजवळ 80% डोळे पोरांचे गेले. गजानन बुवा या मोबाईल पायी 80% मुलाचे डोळे गेले मोबाईल पायी. म्हणून कृपा करून माझी हात जोडून मग विनंती आहे माय मावल्यांना, आपल्या पोरा जो मोबाईल देऊ नका. काय देऊ नका. रडला तर रडू द्या, पण मोबाईल मात्र देऊ नका. तुमचं आपलं रडणं थांबवण्याकरता आपण मोबाईल फेकतोय, त्या पोऱ्याला तेच पाहते. पण शेवटी याची रेंज इतकी तीव्र असते, इतकी तीव्र असते. बापाच्या वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने घास खाण्याकरता आणि टाकण्याकरता आज कावळे शिल्लक नाही. ठलव ठलव ठलव. इतकी या रेंजमुळे खलास झालेले आहेत. मी कशा करता मोठं प्रपंच केलाय सांगायचं तात्पर्य एकच की शेवटी मोठा खेळ खेळून संपूर्ण गोपाळ जमले. कृष्णा कोटपर्यंत खेळ करतो. खांदी भार पोटी भूक काय खेळ आहे याची सू. आता लवकर खेळ आवड. पोटात भूक लागलेली आहे, खांद्यावर प्रपंचाचा भार आहे. भगवंतांनी सर्वांचे चेहरे पाहिले. माझे आहे तैसे पाय नाहीतरी घरा जाय, चोरून या माय नवनीत आणावे. असा शुद्ध सत्वात्मक काला जो केला भगवंतांनी यमुनेच्या तटाकी काला केला. सज्जन हो, फार तुम्ही आपण भाग्यवान लोक आहोत. दरवर्षाकरता बहुसंख्येने आज महासिद्ध महाराजांच्या अंगणामध्ये या सिद्ध पुरुषाच्या संगतीमध्ये तो काला तुम्हाला मला मिळतोय. आता आजी व समरावती आणि काला पहावया येते. देव दुर्लभ असणारा काला तो काला मिळतो फक्त या महात्म्यांच्या संगतीत. ज्ञानेश्वर माऊली माऊली